आपले 4 पुस्तकं कव्हर झाली सगळी, बरोबर ना? का 5 झाली? 4 झाली, बरोबर ना? 4 पुस्तकामध्ये आपण 4थ्या पुस्तकाचा फक्त विचार करूया, रिव्ह्यू घेऊया. काय शिकलो आपण 4थ्या पुस्तकात आणि काय काय शिकलो? इंडस्ट्रियल वायरिंग शिकलो. आणि इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये हे आपण त्याचे नियम शिकलो. हा, बरोबर ना? इलेक्ट्रिसिटीचे नियमांचा आपण अभ्यास केला, बरोबर की नाही? काही नियम पाठवून देतो, आज मी काढून ठेवले, ते पण पाठवता आलं तर पाठवूया, देतो मी त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट म्हणजे आणि काय शिकलो आपण? हॉस्पिटल वायरिंग केलं, गोडा वायरिंग, सिरीज पॅरलल कनेक्शन केलं ना, बरोबर ना? आपण त्याच्यानंतर एक सिरीज बोर्ड, टेस्टिंग बोर्ड सुद्धा तयार केला होता ना, बरोबर ना? 1 वे स्विच वापरून 2 वे स्विच वापरून आपण सिरीज टेस्टिंग बोर्ड सुद्धा केला. 2 दिवे एका ठिकाणाहून नियंत्रित करणे, हा एक केला. 7-8 आपले प्रॅक्टिकल झालेले आहेत. एखादं कुठलं तर राहिलं असेल ते आपण आज या लेक्चर मध्ये राहिलेल्या पार्ट मध्ये आपण ते कव्हर करूया, कळलं की नाही? पण तुमच्या हातून गेलं पाहिजे, ते समजलं? मी करण्यापेक्षा तुमच्या हातून गेलं पाहिजे, तर तुम्हाला समजणार, अदरवाईज नाही समजणार तुम्हाला. जी काय झाले आज आपण आणखी त्यातला विषय हे घेऊया. साधारणपणे 12च्या दरम्यान आपण ते स्टॉप करून 12 वाजता मी तुम्हाला एक डायग्राम पाठवलाय, तो घेऊया, ते हे करू. बाकीचं आपलं मला वाटतं मेजरचे झाले ना, त्यातले बोगदा वगैरे तुम्हाला वेळ देतो मी. तुम्हाला जर वाटलं की आम्हाला परत बोर्डवर करायचं तर जरूर करा, वेळ तुम्हाला मी भरपूर देतो त्यात, पण तुम्ही स्वतः करा. ते जे मी केलं, करून दाखवलं. आता तिथे कसं आहे माझ्या, कसं आहे खाली असं जोर ठेवून करून दाखवतो, तुम्ही बरेच वेळ बघितलं असेल. पण त्याच्यापेक्षा आपण काय करतो माहिती, आपण कसं घेतो वायरिंग, आपण कसं शिकवतो? आपण डायरेक्ट, आपण भिंत म्हणजे आपला बोर्ड आहे, बरोबर की नाही? पण डायरेक्ट बोर्डवर शिकवतोय. मग ते बरं का खाली दाखवणं बरं? भिंतीवर करून दाखवतो म्हणजे आपण त्या लाकडी बोर्डवर करून दाखवतो. ते आपली भिंत सध्या, आता ह्या लोकांच्या भिंती आपण पुढू शकत नाही, कळलं ना? म्हणजे बोर्डवर जे प्रॅक्टिकल घेतो ती योग्य पद्धत आहे की मग त्या स्विच आहे, हा 2 वे स्विच आहे, हे बघा त्यांच्या कॅमेऱ्यावर दिसणार नाही, असा प्रकार होतोय का आपला? आपण जे काय करतोय ते त्या बोर्डवर समजतं की ही पट्टी अशी मारली पाहिजे, हा, बरोबर की नाही? ही पट्टी अशी मारली पाहिजे, ही पद्धत बरी बोर्डवर करून, ती खाली असं बोर्डवर टेबलवर दाखवण्याची पद्धत बरी चंद्रकांत, हा, बोर्डवर ते प्रॅक्टिकल घेण्याची पद्धत चांगली आहे की नाही? तसं ते करायचं, कळलं ना? आणि हे तिथं केलं. आता असंही आपण दाखवू शकतो रे, हे बटन, हे बटन, हे बटन, त्याला काय अर्थ नाही, हा. म्हणून जे आपण करतो ते पद्धत योग्य आहे. आपली बरीचशी प्रॅक्टिकल्स त्यामध्ये काय झालंय, झालेले. एखाद दुसरं राहिलं तरी आपल्याला वेळ आहे. आपण आता हे लेक्चर काय करूया, जे आता 5व्या पुस्तकाचं लेक्चर आहे, 6व्या पुस्तकाचं लेक्चर चालणार आहे ना, 5वं 6वं, आणि एक पुस्तक आपलं मोटर वेल्डिंगचं आहे. मोटर वेल्डिंगचं पार्ट म्हणजे ते आपण लेक्चर घेऊन बसण्यापेक्षा ते वायरिंगचं प्रॅक्टिकल आहे, तुम्ही करा त्यात काहीतरी. हा, एका ह्याच्यात आपल्याला होम अप्लायन्सेसचे प्रॅक्टिकल घ्यायचे, त्याच्यामध्ये मिक्सर येतील, फॅन येतील, हा, बरोबर? मिक्सर, फॅन, टेबल फॅन, सिलिंग फॅन. तुमच्याकडे घरी असला तरी एखादा आणला तरी चालेल, बंद असलेला मिक्सर किंवा फॅन. हा, घरी जर तुमच्या असेल ना बंद असलेला, चालू घरातला मिक्सर उचलून आणू नको, हा, चालू फॅन काढून आणून मध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीन एसी शिकणार आहोत. इलेक्ट्रिकल मशीन एसी. आता आपल्याकडे 2 प्रकारचे सप्लाय आहेत, माहिती आहे ना? कुठले? एसी आणि डीसी. डीसी, बरोबर. त्यातला आज आपण इलेक्ट्रिकल मशीन एसी समज जाणार, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीन डीसी मध्ये जाणार. म्हणजे हे दोन्ही घटक आपले 11 आणि 12 बुक नंबर 5 मधले कव्हर होते, कळलं की नाही? बुक नंबर 5 मध्ये इलेक्ट्रिकल मशीन एसी आणि डीसी पूर्ण हा लेक्चरचा भाग आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल आज आपल्याला काही नाहीये. जिथे गरज असेल त्यावेळी मी सांगेन, कळलं की नाही? काय झालं?
पुस्तक आणलं रोज पुस्तक आणलं पुस्तक आणायचं ना, दिलेले आहेत ना, हे या पुढे करायला दिलेले आहे. फुलं वाचून घेऊन जायचे, अगरबत्ती फुलं घेऊन जायची, वाचत तर बसणारच तुम्ही. पुस्तक आणलं समजणार हातात ठेवा पुस्तकं, नुसते आणा त्यावेळेला म्हणजे साधारणपणे बाबा बघता येते तिथे. साधारण पुस्तकात बघायची गरज नाही, तर पुस्तकापेक्षा माझं लेक्चर महत्वाचं आहे. हा, पुस्तकापेक्षा लेक्चर महत्वाचं. पुस्तक तुम्हाला सपोर्टिंगला पाहिजे, कळलं ना. सगळ्यात महत्वाचं लेक्चर आहे. ते पुस्तकातलेच मी लेक्चर सांगतो असं नाही, मी इकडे तिकडे बरोबर घालून सांगत असतो. ते लक्षात ठेवा. का बघा, इलेक्ट्रिक मशीन एसी आपल्याला करायचं आहे. बुक नंबर 5 चॅप्टर नंबर 11. आता आपल्याला घटक काय काय कव्हर होतील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. बघा, पहिल्यांदा 1 नंबर आपल्याला घटक पाहायचा आहे एसी जनरेटर. 2 नंबरला आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये ते बघू. एसी जनरेटर मध्ये काय काय बघणार आपण, त्याचं कार्य बघणार, बरोबर, प्रकार बघणार, रचना बघणार आणि टेस्टिंग बघणार. टेस्टिंग बघणार. 2 नंबर पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत पुढच्या एसी 3 फेज मोटर. एसी मोटर आहे. एसी 3 फेज मोटर पॉइंट आपण बघणार आहोत. एसी 3 फेज मोटर. पुढे 3 नंबरला मी पॉइंट सांगते, तिथलेच घेतले असं काय नाही, ते माझ्याकडचे तिथले तर असं काय नाही. ते 3 फेज इंडक्शन मोटरची रचना. 3 फेज मोटरची रचना. आता हे कसं माहिती, हे ना त्याला रिलेटेड आहे. मी जे आता देतोय ते तुमच्या पुस्तकाला रिलेटेड आहे, पण पुस्तकापेक्षा मी सांगते ते डिटेल आहे. कळलं? नेहमीच माझ्या लेक्चरमध्ये हे लक्षात ठेवा की मी सगळं त्या पुस्तकातलं वाचून सांगते असातला भाग नाही, पण ऍडिशनल तुम्हाला सांगत असतो. ते ऍडिशनल महत्वाचं आहे. आता वायरिंगचे सगळे नियम तुमच्या पुस्तकात नाही आहे, ठराविक आहेत 4. तुझ्यावर मी टाकलेलं आहे. तुम्ही जाताना ह्याच्याकडे दे, कोणाकडे, हा आपला सरांचा असिस्टंट, त्यांच्याकडे दे. 3रा पॉइंट झाला. 4था पॉइंट आपण आज अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये 3 फेज इंडक्शन मोटर आपण बघणार, त्याची रचना बघणार, बरोबर ना, कार्यप्रकार बघणार. पुढे बघणार 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यपद्धती. पुढे त्यात बघणार आहोत 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार, जेवढे असतील जेवढे. एवढं आजच्या लेक्चर मध्ये आपलं कव्हर होईल. आणि त्याच्यानंतर आपण 3 फेज इंडक्शन मोटरच्या टेस्ट. बघणार. एवढं कव्हर आपलं साधारणपणे आजच्या लेक्चर मध्ये होऊन जाईल. राहिला तुझं पुढचा आपण पॉइंट घेऊया. कळत नाही तेवढं आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करायचं. 4-5 लेक्चर आपले टोटल आहे, त्याच्यामुळे हळूहळू गेलं तरी चालतंय. स्पीडने जाण्याची काही गरज नाही. राहिलेल्या वेळात आपण प्रॅक्टिकल करूया. कारण या वर्षी मी ठरवलंय की प्रॅक्टिकलला जास्तीत जास्त महत्व द्यायचं. वायरिंगचं प्रॅक्टिकल तुम्ही डबल नाही करणार तरी चालेल. माझं एकच होतं की तुम्हाला आलं पाहिजे. इथे नुसतं तुम्ही ऐकून जावं कीर्तन,
त्याची काही गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही हातातून तुमच्या गेलं पाहिजे. ऑनलाईन आहेत बघतात, त्यांना सुद्धा माझी हेच अपील आहे की त्यांनी इथे येऊन बोर्डवर प्रॅक्टिकल करण्याची प्रॅक्टिस करावी. गरज असेल तर, गरज सगळ्यांनाच आहे, कळलं की नाही. आणि जोपर्यंत तुम्ही काय करत नाही ना तुमच्या हातून, आता त्याने बोर्ड केला चंद्रकांतने, तुम्हाला का करता आलं नाही? तुम्ही पण तो केला पाहिजे. 100 150 रुपये 200 रुपये खर्च येतोय. जुना बोर्ड आहे घरातला, त्याच्यावरती करा. काहीच जमलं तर पळी राहते कट करा आणि त्याच्यावरती बसवा, पण प्रयत्न करा. हा, वेळ पण पडली तर मेन स्विच ऑफ करा, घरातला बोर्ड खोला, त्याच्यात कसं वायरिंग बसवलं ते पण बघितलं तरी चालेल. स्क्रू काढून तुम्ही बघू शकता. बंद पडलं तर कोणाचं? आपलंच, बरोबर. हा, म्हणजे तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही जरी तुम्हाला हे बघा इतकी पण तुम्हाला प्रॅक्टिकल करता येते. तुम्ही इथं बसलात तर तुमच्याकडे ह्या डायग्राम सुद्धा काढता येतो बसून. कसा काढायचा मी तुम्हाला दाखवलाय सुद्धा, मला वाटतं इथे बोर्डवर दाखवलाय ना. रूमचा डायग्राम पण काढून दाखवला की नाही. तसं बसून तुम्ही काढला तरी तुमची प्रॅक्टिस झाली की बाबा इथे आपण ट्यूब आहे, मग तिथून काय आलेलं असणार, इथे एक ट्यूब आहे, तिथून बाहेर बोर्ड पर्यंत कुठली आली असणार, फेज आली, न्यूट्रल आली, कशी आली ती, हे तुम्हाला मी दाखवलं. त्या पद्धतीने तुम्ही घरचं करू शकता. ही पण एक प्रकारची प्रॅक्टिस आहे ना. 4 वायरी घेतल्या, 4 स्विच घेतले, 4 बोर्डर घेतले, घरी करता येईल की नाही, सोप्या गोष्टी आहे त्या. तुम्हाला काय आता शॉपची भीती बाळगायची गरज नाहीये. कसं सेफ्टी करायचं तुम्हाला माहिती आहे. हा, बरोबर ना. स्वतःचा एक तरी बोर्ड घरी तयार करा. कसला? 2 प्लग 2 स्विचचा आपण एक बोर्ड तयार करूया. करता येईल की नाही? आता ह्याला कॉम्प्युटरचं रिपेअरचं काम करतोय, मग तुला ते कॉम्प्युटरच्या रिपेअरसाठी बोर्ड वगैरे लागतो की नाही? मी करतो सर, आता मी कॉल करतो माझी. बरोबर ना. कॉल करतो आता. हा, कॉल करतो मी. मग ते केलंच पाहिजे. करतो हे नको, आता करतो की नाही. आता भूर आला की नाही करायला. हे बदलतो, काय रेग्युलेटर बदलतो, स्विच बदलतो, सगळं करून झालं मी आता. मग ते करायचं. आता हे असं माझं बरोबर ना, मी सांगतो ते बरोबर आहे की नाही. तुमची जेवढी इन्व्हॉल्वमेंट राहील की नाही तेवढं तुम्हाला एक साधा रेग्युलेटर बदलणं ही काय साधी गोष्ट नाहीये. पण ते जरी केलं ना तरी तुम्हाला म्हणजे करता आलं पाहिजे, बरोबर ना. काय जर नाही हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्हाला मी आता बघ, माझे तर बाकीची मुलं काय करतात, त्यांची झालं ना 2-4 लेक्चर कधी सुरू करतात लगेच. हे तर ग्रेटनेस आहे ना. कधी आमचं लेक्चर सुरू झाल्यावर केलं ना, सुरू अगोदरपासून बघितलं ना. त्यासाठी एक टाळा वाजवूया आपण सगळ्याच्या. हा, मग बरोबर ना. असं हे इन्स्पिरेशन आहे, कळलं की नाही. हे सांगणार कधी वैभव काय म्हणतो माहिती आहे का, मी सुरू करतो पण जोपर्यंत घरणे येत नाही, तोपर्यंत मी माळ घालणार नाही, असं त्याचं मत आहे. त्यांनी शपथ घेतलेली आहे. वैभवने त्या दिवशी वैभववर येण्याची शपथ घेतली की मी आल्याशिवाय घरणे आल्याशिवाय मी हात लावणार नाही. ते बोलून दाखवलं सगळं, खोटं नाही, रेकॉर्डिंग झालेलं आहे तुझं, कळलं का. ओके, आपण गमतीचा भाग बाजूला ठेवूया, पण मूळ लेक्चरकडे. वीज निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा रोल असतो जनरेटरचा. वीज निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो जनरेटरचा. टू जनरेट करणं म्हणजे काय? जनरेटर हा शब्द वेगळा. टू जनरेट पेन कधीच लिहित नाही कुठे बोलत जातो सगळं. जनरेट म्हणजे निर्मिती, बरोबर. जनरेट करणं म्हणजे निर्मिती करणे. जनरेटर म्हणजे निर्मिती करणारा. जनरेटर म्हणजे निर्मिती करणारा. काय निर्मिती करणारा? विद्युत प्रवाह निर्मित करणार म्हणजे वीज निर्मिती करणार.
जनरेटरचं कार्य जे चालतंय ना, नीट लक्ष सगळं शांतपणे ऐकून घ्या, काही मध्ये बोलू नका, सगळं मी तिथे सांगणार. जनरेटरचं कार्य जे चालतंय, जनरेटर जो चालतो तो एका प्रिन्सिपलवर चालतो. एक प्रिन्सिपल आहे जनरेटरचं वर्किंगला, एक प्रिन्सिपल आहे, बरोबर की नाही. जनरेटरमध्ये वीज तयार होते, त्याच्या मागे एक प्रिन्सिपल आहे. ते प्रिन्सिपल काय आहे तर ते आपण पाहूया. ही सगळी टोकण्यानंतर माहिती जातात. घरी जाऊन मग मला ती मिळतात, मी ती राहिलेली असते. जनरेटरमध्ये एक तत्व आहे. मग ते काय तत्व आहे, कुठल्या प्रिन्सिपलवर जनरेटर काम करतो, कुठल्या प्रिन्सिपलवर जनरेटर काम करतोय, ते प्रिन्सिपल पासून आपण सुरुवात करूया. जनरेटरचं काय आता तुम्हाला माहिती आहे की वीज निर्मिती होते, कुठल्या कुठल्या पद्धतीने वीज निर्मिती होते, बरोबर. आपल्याला वीज निर्मिती आणि वीज वितरण, जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन हा सेपरेट पुस्तक आहे त्याच्यावरती. त्याच्यापूर्वी आपण माहिती घेत जाऊया, म्हणजे त्या पुस्तकात तुम्हाला सोपं पडेल. आता वीज निर्मिती करतो ज्यावेळी, ते कुठेतरी स्टेशन आहे ना, त्याचं निर्मिती करण्याचं ठिकाण आहे. जसं आता पॉवर स्टेशन आहे, देवगडची पवन चक्की आहे. वीज निर्मिती जी केली जाते ती 5 प्रकारे केली जाते. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने वीज निर्मिती केली जाते. एक, पाण्याच्या सहाय्याने वीज निर्मिती. 2, हवेच्या सहाय्याने वीज निर्मिती. 3, औष्णिक विद्युत निर्मिती. 4, रासायनिक विद्युत निर्मिती. बरोबर. 5, न्यूक्लिअर पॉवर, म्हणजे औष्णिकच झालं ते. पाण्याच्या सहाय्याने, हवेच्या सहाय्याने, औष्णिक विद्युत निर्मिती. हा, बरोबर, म्हणजे कोळशाच्या सहाय्याने आपण म्हणूया. ह्या वीज निर्मितीच्या पद्धती आहेत. आता हे सगळे जे आहेत ना, पाणी, हवा, कोळसा, पाणी, हवा, कोळसा. चौथं रासायनिक विद्युत निर्मिती, केमिकल, डीसी, केमिकल विद्युत निर्मिती. आणि 5वं काय? आणि 5वं औष्णिक विद्युत निर्मिती. ते बघूया आपण, ते घेणार आहोत पुढे मध्ये. फक्त आता सुरुवात कशी आहे ते बघा. हे सगळे जे आहेत, हवेपासून विद्युत निर्मिती, पाण्यापासून विद्युत निर्मिती, जलविद्युत निर्मिती, हे सगळे जे आहेत ते प्राईम मूव्हर्स आहेत. प्राईम मूव्हर कशाचे आहेत तर जनरेटरचे आहेत. एक जनरेटर आहे, हे बघा, कंटाळा सर. घेत नाही, बरोबर. आता जनरेटर फिरवण्यासाठी जी पद्धती वापरली जाते ती प्राईम मूव्हर्स आहेत. आता तुम्ही जनरली तुमच्या बघण्यातलं जनरेटर आहे बघा, बरोबर की नाही. डिझेलच्या सहाय्याने फिरवतात, पेट्रोलच्या सहाय्याने फिरवतात, बरोबर की नाही. तुमच्या बघण्यातलं जनरेटर आहे. जनरेटर स्थिर आहे, पण त्याला फिरवणारं कोण तर पाहिजे ना, गती देणारं, पॉवर तर पाहिजे ना, बरोबर की नाही. मग ते पॉवर देण्याचं काम कोण करतो, एक तर पाणी करतं, कोळसा करतो, हवेचा करतो, पवन विद्युत निर्मिती, जलविद्युत निर्मिती, रासायनिक विद्युत निर्मिती, बरोबर की नाही. हे सगळे विद्युत निर्मिती करणारे प्रकार आहेत, ह्याला म्हणतात प्राईम मूव्हर्स. कळलं की नाही, प्राईम मूव्हर्स. आता एखादा जनरेटर फिरवण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, मग तो हाताच्या सहाय्याने जनरेटर फिरवला, बरोबर की नाही. त्याच्यानंतर वाऱ्याच्या सहाय्याने जनरेटर फिरवला. आता तुम्हाला माहिती आहे की पवन विद्युत निर्मिती आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते, माहिती आहे ना, देवगडला चालू आहे, ते चालू आहे, काही प्रमाणात होते, तिथे होते. जलविद्युत निर्मिती आपल्या कोयनाला होते. त्याच्यानंतर न्यूक्लिअर पॉवर आपल्याकडे सुद्धा होणार होतं, पण ते थांबलं. पण पुढे आपली, बरोबर आहे, भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये आपल्याला न्यूक्लिअर पॉवर निर्मिती होते, बरोबर की नाही. म्हणजे असेही सगळे प्राईम मूव्हर्स वापरून जनरेटर फिरवला जातो. आता जनरेटर काय करतो, विद्युत निर्मिती करतो. ज्यावेळी जनरेटर फिरतो त्यावेळी त्यातून
वीज निर्मिती होते, बरोबर की नाही. आता हा जनरेटर जो आहे तो वीज निर्मिती, हा जनरेटरचं तत्व कशावर चालतंय हे आपण सगळे बघितले. काय बघितले त्याच्यावर अजून एकदा आपला स्टडी होणार आहे, कळलं की नाही. जनरेटरवर आपला आणखी एकदा स्टडी होणार आहे का, 5व्या पुस्तकात पूर्ण जनरेटरचं डिटेल आहे, म्हणजे विद्युत निर्मितीचं डिटेल आहे त्याच्यामध्ये, बरोबर. फक्त आता आपल्याला पाहायचं आहे ते जनरेटर म्हणजे काय आणि एसी जनरेटर म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण पुढच्या चॅप्टरमध्ये डीसी जनरेटरचा स्टडी करणार. आता जनरेटरचं कार्य कसं चालतं, जनरेटर मध्ये वीज निर्मिती कशी केली जाते. लक्षात ठेवा, हा तुमच्या ओळखीचा पार्ट आहे, हा तुमच्या ओळखीचा पार्ट आहे, बरोबर ना. इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. त्याला काय म्हणतात माहिती आहे का, काय म्हणतात. भौतिकशास्त्रात तुम्ही शिकलाय, हा काय म्हणतात त्याला, कसला मॅग्नेट म्हणतात. मॅग्नेटचे पण प्रकार आहेत ना. कसला कसला रे चंद्रकांत, कसला म्हणतात मॅग्नेटला, कसला म्हणतात मॅग्नेट. तुमचं भौतिकशास्त्र झालं 8वी पासून शिकलेलं असतं आपण. कुठं कसला नाव माहित काय नाही, दुसरी आहे आताच घातले शर्ट मोर त्यात राहते, काय नाही. हा घेऊन जात आहे ना ते, नाही जाता जाता ते शिवाय खाऊन आहे ना. पटकन बोलता बोलता तीच झालं. हा असू दे, ते राहू दे. शर्ट आहे दुसरं आहे, असे किती तर आहेत, 15-20 शर्ट आहेत घराकडे, त्यामुळे काय प्रॉब्लेम. हा नाराच्या आकाराचा चुंबक आहे. आता तुम्हाला 2 प्रकारचे चुंबक माहिती आहे. एक आहे तो पट्टीच्या आकाराचा चुंबक, त्याला 2 ध्रुव असतात, नॉर्थ आणि साऊथ. चुंबकाला फिक्स ध्रुव आहेत, एक नॉर्थ आणि एक साऊथ, हे 2 ध्रुव आहेत. पट्टीच्या आकाराचा चुंबक जो असतो, ह्या चुंबकाच्या भोवती काही अशा अदृश्य मॅग्नेटिक लाईन्स तयार झालेल्या असतात, बरोबर. अशा मॅग्नेटिक लाईन्स तयार झालेल्या असतात, गुप्त असतात, ते दिसत नाही डोळ्याने, बरोबर की नाही. त्याला ईएमएफ म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्याला ईएमएफ म्हणतात, बरोबर. ह्या ज्या आहेत त्या गुप्त दिसणार नाहीत लाईन, पण त्याच्या संपर्कात तुम्ही एखादा खेळ आणला, मेटलचं ऑब्जेक्ट आणलं काय, तर ते मात्र या ठिकाणी तुमच्याकडे मॅग्नेटकडे काय होईल, खेचून घेणार, बरोबर. म्हणजे तुम्ही काय म्हणता, त्याच्यामध्ये काहीतरी शक्ती आहे, पॉवर आहे. आता ज्या ठिकाणी मॅग्नेटचे ध्रुव आहेत, बरोबर की नाही, त्या ठिकाणी शक्ती जास्त आहे. एखादा आपण खेळ आणला तर तो इथे पहिल्यांदा आकर्षला जाईल, पण इथे मध्ये जर घेतला तर तो साईडलाच जाणार. त्या तर साईडला जाईल, नंतर या तर साईडला जाईल, बरोबर ना. म्हणजे मॅग्नेटच्या ध्रुवावर शक्ती जास्त असते, बरोबर ना. मॅग्नेटच्या ध्रुवावर शक्ती जास्त असते. मॅग्नेटला फिक्स ध्रुव 2, एक आहे तो नॉर्थ आणि दुसरा आहे तो साऊथ. ही पृथ्वी सुद्धा की नाही, आपली जी पृथ्वी आहे त्याला 2 ध्रुव आहेत. कुठले कुठले, पृथ्वीला 2 ध्रुव आहेत, लक्षात गेला कोणाचं. हा कुठले कुठले 2 ध्रुव आहेत, एक साऊथ आणि दुसरा नॉर्थ. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ह्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे प्रिन्सिपल आहे त्याचं, हे सांगतं त्याचं प्रिन्सिपल आहे. ह्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर ही तुमची पृथ्वी सध्या स्थिर आहे. आता इकडे पडली असते ना तर इकडे पडली असते. आता ही स्थिर कशी आहे पृथ्वी, इथे तुमचा नॉर्थ आहे, इथे तुमचा साऊथ आहे. नीट लक्ष देऊन, हे प्रिन्सिपल महत्वाचं आहे खूप, सांगणार नाही तुम्हाला कोण, बरोबर. ही तुमची पृथ्वी आहे. ही पृथ्वी तुमच्या 2 ध्रुवावर स्थिर आहे. कुठल्या कुठल्या, उत्तर आणि दक्षिण, त्याला म्हणतात नॉर्थ आणि साऊथ. या 2 ध्रुवावर पृथ्वी फिक्स आहे. आता मला सांगा की ही पृथ्वी फिक्स काय आहे,
पृथ्वी फिक्स काय आहे तुमच्या कल्पनेत? पृथ्वी जी फिक्स आहे ते काय आहे असं वाटतं तुम्हाला? त्याला दोन तर फिक्स ध्रुव आहेत, म्हणजे चुंबक आहे. पृथ्वी आहे ती एक चुंबक आहे सरळ आकाराचा, बरोबर? तुमच्या भाषेत असा चुंबक आहे तो, बरोबर? त्या चुंबकाला इथे आहे तो नॉर्थ आहे, इथे आहे तो साऊथ आहे. हे तर मान्य. आता ही पृथ्वी कशी स्थिर आहे मला सांगा. आता पडली असते की नाही इकडे इकडे आपण असं स्थिर राहिलो असतो, पण ते एका आसावर फिक्स आहे, बरोबर ना? कळत नाहीये, हे तर मान्य. आता हे का फिक्स आहे? प्रिन्सिपल असं आहे की दोन सजातीय ध्रुव म्हणजे काय म्हणतात त्याला? सिमिलर पोल, बरोबर ना? काय रे? होय नाही मला लक्ष आहे कुठे तुमचं? दोन सजातीय ध्रुव म्हणजे सिमिलर पोल, बरोबर ना? दोन सजातीय ध्रुवामध्ये समांतर, दोन सजातीय ध्रुवामध्ये काय असते? आकर्षण असते का प्रतिकर्षण असते? प्रतिकर्षण असते. दोन समान ध्रुव जर एकत्र आले तर ते काय करतात? एकमेकाला ढकलून देतात. लक्षात आलं? दोन सजातीय ध्रुवामध्ये काय असतं? प्रतिकर्षण असतं. प्रतिकर्षण म्हणजे काय म्हणतात त्याला? विरोध, बरोबर? दोन विजातीय ध्रुवामध्ये ह्याला सिमिलर पोल म्हणतात. विजातीय ध्रुवामध्ये काय असतं? आकर्षण असते. दोन विजातीय ध्रुवामध्ये काय असतं चंद्रकांत? आकर्षण असतं. त्याला काय म्हणतात? अट्रॅक्शन. बरोबर? दोन विजातीय ध्रुवामध्ये प्रत्येक आकर्षण असते. आता दोन विजातीय ध्रुव, दोन सजातीय ध्रुव कुठले? दोन सजातीय ध्रुव म्हणजे नॉर्थ हा आणि दोन किंवा साऊथ, बरोबर ना? दोन विजातीय सजातीय ध्रुव म्हणजे कुठले? नॉर्थ किंवा साऊथ. दोन विजातीय ध्रुव कुठले असतील मग? नॉर्थ साऊथ और साऊथ. दोन विजातीय ध्रुव कुठले समजले? दोन सजातीय ध्रुव कुठले समजले? आता मला सांगा की नॉर्थ साऊथ मध्ये आकर्षण असेल की साऊथ मध्ये आकर्षण असेल? आकर्षण कशामध्ये? नॉर्थ साऊथ मध्ये आकर्षण असेल. प्रश्नच कन्फ्युजन टाकलाय मी तुम्हाला. कन्फ्युजन टाकलं. दोन नॉर्थ असतील आणि दोन साऊथ असतील तर कशात आकर्षण असतं आणि कशात प्रतिकर्षण असेल? नॉर्थ दोन सगळ्यात दोन. आता दोन तुम्हाला सांगितले. दोन नॉर्थ असतील आणि दोन साऊथ असतील. दोन नॉर्थ असतील आणि दोन साऊथ असतील तर कशात आकर्षण असेल आणि कशात प्रतिकर्षण असेल? एनएस मध्ये सेम आकर्षण नाही. ते तिथे लिहिले नाही बघा. सिमिलर पोल जे असतील दोन तर त्याच्यात काय असणार आहे? प्रतिकर्षण. दोन विजातीय ध्रुव म्हणजे डिसिमिलर पोल्स. दोन डिसिमिलर पोल्स म्हणजे कुठले? साऊथ अँड नॉर्थ मध्ये आकर्षण, बरोबर? म्हणजे आता जर समजा साऊथ अँड नॉर्थ मध्ये आकर्षण असेल, बरोबर, विजातीय ध्रुवामध्ये, आणि नॉर्थ असतील तर प्रतिकर्षण असेल, बरोबर ना? आता ही पृथ्वी का स्थिर आहे ते आपण बघूया, बरोबर? आता मी तुम्हाला सांगतो, इथे नॉर्थ आहे, इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे, इथे साऊथ आहे, हे प्रतिकर्षण होईल का आकर्षण होईल? या दोन मध्ये आकर्षण होणार. इथे नॉर्थ आहे, इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. हा ध्रुव तुमचा फिक्स आहे, इथे नॉर्थ, बरोबर ना? हा ध्रुव तुमचा इथे फिक्स आहे. एक अदृश्य चुंबक वरती पण आहे आणि खाली पण आहे. आलं लक्षात? प्रिन्सिपल तुम्हाला तर समजणार, अदरवाईज समजणार ना. आता मला सांगा की
इथे साऊथ आहे, इथे साऊथ आहे, इथे साऊथ आहे, इथे सॉरी इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. त्या दोन्हीमध्ये आकर्षण असेल की प्रतिकर्षण असेल? प्रतिकर्षण असणार, बरोबर ना. ह्याला हा इकडे ढकलेल, ह्याला हा इकडे ढकलेल. जर ओढून धरायचं असेल, स्थिर आहे. जर ओढून धरायचं असेल तर काय काय करावं लागेल? म्हणजे स्थिर ठेवायचं. स्थिर ठेवायचं असेल तर काय करावं लागेल? इथे इथे नॉर्थला साऊथ द्यावं लागेल, बरोबर ना. आणि इथे साऊथला नॉर्थ द्यावं लागेल. आपलं प्रिन्सिपल काय? दोन विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असेल. हा साऊथ ह्या नॉर्थला काय करेल? आपल्याकडे ओढून घेईल. जवळ जर नॉर्थ नॉर्थ आलं तर एकमेकापासून काय करणार? अलग करणार. दोन जर पोल अलग करणार की नाही. आता हा जर नॉर्थ इथे ठेवला, इथे नॉर्थ, इथे साऊथ ठेवला, इथे साऊथ ठेवला, दोघं एकमेकाला ढकलणार. ओढून धरतील का? नाही. मग इथे जर नॉर्थ असेल तर इथे कुठला पाहिजे? इथे साऊथ असेल तर इथे कुठला पाहिजे? इथे नॉर्थ असेल तर इथे कुठला पाहिजे? साऊथ पाहिजे, बरोबर. नॉर्थ आपला फिक्स, तर इथे काय पाहिजे? साऊथ पाहिजे. हा तुमचा उत्तर ध्रुव, काय म्हणतात त्याला? उत्तर ध्रुव. माहित आहे ना पृथ्वीला ध्रुव आहेत ते? हा, काही पण माहित नाही. भूगोल शिकलात ना तुम्ही? शेवटचे नंबर मुद्दा माझ घातलेला ते देखत तरी. हा, कळलं की नाही? भूगोल वाचा मग समजेल, बरोबर ना. हे दोन ध्रुव वेगवेगळे आहेत म्हणून पृथ्वी स्थिर आहे, पृथ्वी पडली असते. हा, कळलं ना. ओढून घेतोय. बघा ना तुम्ही आता खेळाखाली ठेवा. खेळावर काय आहे? एक ध्रुव आहे, कुठला तर ध्रुव आहे खेळावरती. काय असेल बघ? नॉर्थ ध्रुव, नॉर्थ पोल त्याच्यावरती आहे खेळावरती. चुंबकामध्ये साऊथ पोल असेल. मग चुंबकाकडे खेळा कधी आकर्षित जाईल? बरोबर. डिस्टिम्युलर असला तरच आकर्षणाला जाईल, बरोबर ना. हा, बरोबर की नाही. आपल्याला ह्याच्यावरती नॉर्थ आहे समजा, ह्याच्यावरती चुंबक आहे, हा ह्याच्यावरती साऊथ आहे, तर हा खेळ ह्याच्याकडे ओढला जाईल ना. हा, तुम्हाला बघायचा प्रयोग तर तुम्ही दोन मॅग्नेट घ्या, दोन मॅग्नेट घ्यायचे आणि दोन्ही मॅग्नेट एकदा जवळ आणून बघायचे आणि परत एक मॅग्नेट उलटा फिरवायचा कुठला तरी. ह्या हातात फिरवायला तर दुसरा फेकला जातो ना, होय की नाही? हे तर माहिती आहे प्रिन्सिपल. ते तुम्ही सांगतो इतकं काय सांगतोय मी, समजले काय? म्हणून तुमची पृथ्वी स्थिर आहे. साऊथ असला तर तो फेकला जाणार. फेकला जाणार. नॉर्थ साऊथ असेल तर तो आकर्षला जाणार. म्हणून तो काय करतो? ह्याला ओढून धरतो इथे, आणि हा काय करतो? ह्याला ओढून धरतो. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. लक्षात ठेवा की मॅग्नेटचा नेहमी जे पोल असतात त्या पोलवर जास्त ताकद असते. पण मॅग्नेट कुठे? इथे. हा आहे हॉर्सशू मॅग्नेट. कसला? हॉर्सशू मॅग्नेट, ज्याला आपण नालाच्या आकाराचा चुंबक म्हणतो. हे तर ऐकलं होतं की नाही? काय पहिल्यांदा ऐकते? अरे तू शिकला किती? तुम्ही शिकलात किती? सगळे 12वी झाले. 8वी 9वी 10वी शिकलात नाही, डायरेक्ट 12वीत गेलात. हे सगळं 8वी 9वीच्या ह्याच्यात आहे. कशात आहे? भौतिक शास्त्रात आहे, भूगोलात आहे. नालाच्या आकाराचा चुंबक हा तुमच्या भौतिक शास्त्रात शिकवलेला आहे. भौतिक शास्त्र कोणीच शिकलं नाही तुम्ही? मला तर 8वी 7वीतलं सगळं आठवतंय काय शिकलो ते. तेव्हा अभ्यास केला काय? मला आठवतंय, मी अभ्यासच केला ना. तुमच्यापेक्षा मी डोळ होतो. मला आठवते, तुम्हाला काय आठवत नाही? पुस्तकं 8वीची काढून बघा. आता तुमचं नाही, आता बघा तुमची पुस्तकं नसतील, पण जेव्हा तुम्हाला तुमची मुलं होतील ना त्यावेळी त्यांची पुस्तकं काढून बघा. मग तुम्हाला समजेल त्यात आहे की नाही ते. कळलं की नाही? किंवा शेजारी एखादा 7वी 8वीला मुलगा असेल तर ते पुस्तक घ्या, भौतिक शास्त्र बोलायचं, त्याचं सगळं मिळेल तुम्हाला, बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी मॅग्नेटचे पोल स्थिर झालेले असतात, फिक्स असतात, त्या ठिकाणी ताकद जास्त असते. हॉर्सशू मॅग्नेटला जर इथे तुम्ही एखादा खेळा आणला तर याच्याकडे आकर्षणाला जाईल का? नाही. इथे आणलं तर आकर्षणाला जाईल का? इथे आणलं तर आकर्षणाला जाईल नाही, पण इथे आकर्षणाला जाईल. ताकद वाढवण्यासाठी दोन पोल जवळ आणलेले आहे. सरळ मॅग्नेटला कशा आहे? ताकद कशी आहे? इथे कमी आहे ताकद, इथे जास्त आहे, इथे जास्त आहे. दोन्ही पोल काय केले? सरळ आणलेले आहेत. म्हणून ह्याच्यामध्ये अदृश्य लाईन्स ज्या तयार होतात ना,
मॅग्नेटची शक्ती म्हणजे काय, ते दोन अदृश्य लाईन्स असतात त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतात. त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतात. जर आपण लाईन्स जर दाखवायला गेलो, हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, ह्याच्यामध्ये काही लाईन्स तयार असतात, त्या तुमच्या डोळ्याला दिसतात का? नाही दिसत, बरोबर. पण ह्याच्याकडे काय तर आकर्षण ऑटोमॅटिक काय शक्ती आहे, क्लिअर आहे ना, बरोबर आहे. ह्या लाईन्स ह्याच्यामध्ये असतात. आता प्रिन्सिपल असं सांगतं की जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स एखाद्या कंडक्टरमध्ये, आपण मुळात येतोय एवढ्या आम्हाला सांगायची गरज नव्हती, काय हे सगळं पत्राच्या पुरावा शिकवल्यासारखं झालं. जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स एखाद्या कंडक्टर्सच्या सहाय्याने, कंडक्टर म्हणजे काय आता मला सांगायला नको तुम्हाला, बरोबर ना, एखाद्या कॉपर कंडक्टरच्या सहाय्याने, कॉपर कंडक्टरच्या सहाय्याने आपण वापरूया, कॉपर कंडक्टरच्या सहाय्याने जेव्हा ह्या मॅग्नेटिक लाईन्स छेदल्या जातील, कळलं की नाही, ह्या मॅग्नेटिक लाईन्स छेदल्या जातील, त्यावेळी या कंडक्टरमध्ये काहीतरी शक्ती निर्माण होते, आणि ह्याच्यामध्ये जर आपण एखादा ॲमेटर लावला, याच्यामध्ये दोन तारा घेऊन जर ह्याच्यामध्ये ॲमेटर लावला, ॲमेटर म्हणजे काय, ॲमेटर म्हणजे काय, हँग काय होता नाही ना, हँग काय होता मला सांगा, काय लक्ष तुमचं लक्षच नाही, बरोबर ना. एखादा ॲमेटर लावला तर हा ॲमेटरवरचा काटा जो आहे, बरोबर का ना, असा पॉइंटर असतो ना, तो पॉइंटर तुम्हाला हल्ल्यासारखा दिसणार. जेव्हा तुम्ही या कंडक्टरची वर खाली खाली वर असा हालचाल कराल तर हा ॲमेटरचा काटा हल्ल्यावर दिसणार. म्हणजे त्या कंडक्टरमध्ये कुठली तरी शक्ती इंड्यूस होते ना, कळलं ना. जी इंड्यूस होणारी शक्ती जी आहे त्याला इंड्यूस्ड करंट असं म्हणतात. त्याला म्हणतात काहीही फरक नाही, सिंगल किंवा त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात इंडक्शन. सगळं प्रिन्सिपल तुमचा तो इंडक्शन मोटर, बरोबर का नाही, इंडक्शन फॅन, इंडक्शन गिझर, ह्या सगळ्या चालणार, कळलं. इंडक्शन हा शब्द तुम्हाला वारंवार येणार. आता इंडक्शन आताच्या मोटर वगैरे येणार का नाही, तर सगळं इंडक्शन मोटर असणार. मग इंडक्शन मोटर म्हणजे काय, एका कॉइल मधून दुसऱ्या कॉइल मध्ये परावर्तित होणारी शक्ती किंवा करंट. इथे पण तसंच झालं, या मॅग्नेट मधली शक्ती या कंडक्टर मध्ये आली, तुम्हाला ॲमेटरवर दाखवल्यामुळे समजली, डोळ्यात दिसली का नाही. समजा तुम्ही इथे एखादा बल्ब लावला असता तरी तो पेटणार, चमकणार, तो फक्त कमी शक्तीचा पाहिजे, मोठ्या शक्तीचा होणार. 100चा बल्ब लावला 1000चा पेटवून बघा, लहान पोरांचा खेळ बरोबर. करून कॉपर वापरावी, शक्यतो कॉपरचे वापरावे, कारण कॉपर हा कसा कंडक्टर आहे, गुड कंडक्टर आहे, म्हणून कॉपरची वायर त्या ठिकाणी वापरले जाते. बघा, ह्या झाला आपल्याला हॉर्स मॅग्नेटच्या बाबतीत झाली. आता या मॅग्नेटिक लाईन छेदल्यामुळे याच्यामध्ये काही शक्ती निर्माण झाली, बरोबर ना. आता जनरेटरचं जे कार्य चालतं ते ह्याच तत्वावर चालतं, पूर्ण जनरेटरचं कार्य चालतं ते ह्याच तत्वावर चालतं. आता जनरेटर मध्ये काय असतं बघूया. काय शिकवलंय ते. आता जनरेटरचं तत्व मी तुम्हाला सांगितलं की जनरेटरचं तत्व जे चालतं ते इंडक्शनच्या तत्वावर चालतं. आता आपण इंड्युस्ड करंट बघितला, बरोबर. मॅग्नेटिक लाईन्स छेदल्या आणि त्याच्यामध्ये कंडक्टर मध्ये काही शक्ती आली, इथे पण नाही मान्य झालं. तसं आता जनरेटरचं तत्व जे आहे ते इंडक्शनच्या तत्वावर चालतं. इंडक्शनच्या तत्वाचा वापर जनरेटरच्या निर्मिती. आता मी सांगितलं ना तुम्हाला, मॅग्नेटिक लाईन छेदल्यानंतर त्या कंडक्टर मध्ये जी शक्ती येते त्याला इंडक्शन असं म्हणतात. आता मध्ये काय आहे, त्याच्यामधला पार्ट आहे. आता जनरेटर मध्ये काय, फिक्स दोन मॅग्नेट आहेत, रेषा सरळ वाकड्या काय बघू नका तुम्ही माझ्याकडे. फिक्स दोन मॅग्नेट आहेत, मॅग्नेटला ध्रुव किती
कुठले कुठले नॉर्थ. दुसरा हा फिक्स मॅग्नेट आहे तुमच्या समोर, बरोबर. आता आपण जनरेटरच्या ह्या मगाच्या तत्वात काय बघितलं की त्याच्यामध्ये जर एखादा कंडक्टर फिरवला तर त्या कंडक्टर आहे, इथून सुरुवात करूया. इथे तुमचा 0 आहे, बरोबर ना. आता हा कंडक्टर ज्यावेळी फिरायला सुरुवात होते ह्या दिशेने फिरतो तो पहिल्यांदा, परत तो इथे आला, परत तो इथे आला, परत तो इथे आला, परत तो इथे आला, परत तो इथे आला. इथे शक्ती कशी असेल? इथे शक्तीकडे आखरीकडे लक्ष देऊ नका, इकडे लक्ष द्या. जरा वाटला इथे ते 4 आणि ते 5 टक्के. 1 2 फिरला, बरोबर. आता तो पॉझिटिव्ह दिशेने अर्धा फिरला, निगेटिव्ह दिशेने तो काय केला? अर्धा फिरला. किती अंशाचं वर सर्कल पूर्ण झालं? 360. 360 अंशाचं पूर्ण झालं. हा तो सर्कल पूर्ण झालं त्याला एक फेज म्हणतात. एक फेज. एक कंडक्टर जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मधून फिरतो त्यावेळी सिंगल फेजची निर्मिती होते. एक कंडक्टर जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मधून फिरतो त्यावेळी सिंगल फेजची निर्मिती होते म्हणून आपण सिंगल फेज म्हणतो. एका कंडक्टर मध्ये एक फेज येतोय. दोन कंडक्टर जर फिरवले आपण याच्यातून आणखी एक कंडक्टर फिरवला असता, आता हा असा झाला, आणखी एक असा टाकला असता. मी आता काढून दाखवतो तुम्हाला फक्त, बरोबर. हे 2 झाले आणि हा तिसरा झाला, बरोबर. कंडक्टर किती झाले आपल्याला टोटल? 3 झाले, बरोबर. बरोबर. 1 झाला, 2 झाले, 3 झाले. आता हे 3 कंडक्टर एका विशिष्ट अंशात फिरतात, बरोबर. जवळजवळ नाही पण त्याच्यामध्ये काही अंतर केलंय. मग ते किती अंशात फिरतात? तर त्याच्यामध्ये 120 अंशाचा फेज डिफरन्स ठेवला जातो. 120 अंशाचा. 120 अंशानंतर दुसरा कंडक्टर, 120 अंशानंतर तिसरा कंडक्टर. किती झाले टोटल? 120 किती झाले टोटल? अंश किती आहेत आपल्याकडे? 360. सर्कल किती अंशाचा आहे? 360. बघा, हे 360 अंश पूर्ण करतो म्हणजे एक सर्कल पूर्ण करतो एक कंडक्टर, बरोबर. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? 1 फेज. दोन कंडक्टर ज्यावेळी त्याच मॅग्नेटिक फील्ड मधून फिरतात 2 फेज झाले. 3 कंडक्टर ज्यावेळी त्याच फील्ड मधून फिरतात त्यावेळी 3 फेज झाले. म्हणून आपल्याला नारळ पडला आणि कुठला होते तिकडे, काच फुटली आमची. 3 कंडक्टर ज्यावेळी फिरतात त्यावेळी 3 फेजची निर्मिती झाली. तिकडे जायचं, ह्याची काच असणार ती वरती ह्याला लावली. जाऊ दे, तिकडे लक्ष देऊ नका, ते महत्वाचं नाही आपल्या दृष्टिकोनातून, बरोबर. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मधून, म्हणजे मॅग्नेटिक, आता तुम्हाला समजते की मॅग्नेटिक फील्ड मधून जेव्हा कंडक्टर फिरतो त्यावेळी त्यामध्ये काहीतरी शक्ती इंड्यूस होते, त्याला आपण इंडक्शन करंट म्हटलेलं आहे. कळलं की नाही? आता क्लिअर झालं जनरेटर. आता जनरेटरची निर्मिती अशीच होते. जनरेटर मध्ये काय होतं की ह्या जनरेटरला एखाद्या, आता हा जो करंट तयार होत आहे, बरोबर, तुम्हाला परत काढतो. सिंगल 3 फेज पण जनरेटर असतात, सिंगल फेजचे जनरेटर, जास्तीत जास्त 3 फेजचे जनरेटर. आता परत काढू येते त्यासाठी मोठे असतात जनरेटर तेच केरियमध्ये 3 फेजचे सगळे. पण सिंगल फेज येतात काय? त्यातून एक फेज काढतात त्या सिंगल फेज करतात. एक फेज एक मोटर काढतात. सगळे आपल्या 3 फेज लाईन सारखं जनरेटरचं काम. आता 3 फेज लाईन हे कुठून आली? जनरेटर पासूनच आली ना. जनरेटरने निर्मिती केली म्हणून आपल्याला 3 फेज लाईन नाही आली. आता ही जर 3 फेज लाईन आपल्याला 3 फेज मिळत असतील तर जनरेटर किती फेज निर्माण करत असणार? तर माझं म्हणणं काय, 3 फेज जो तुम्ही जनरेटर म्हणता, हो, तो समजा बिल्डिंगला लावतात, तो 3 फेज असतो का मोठा? गरज असेल तिथे 3 फेज असते. आता तोही 3 फेज असतोय, मोठा जो येतोय की नाही तो 3 फेजचा जनरेटर असतोय, बरोबर. आता त्यातून तर 3 फेज काढतात आणि म्हणजे असं आपण हे काढतोय ना, 3 फेज आणि एक मोटर काढतो आणि हे काढतो, सेम त्याचीच पोझिशन आहे ती.
मग ते 3 फेज आणि एका समजा बिल्डिंगला सिंगल फेज असतो ना आपल्याला, मग त्यातला एक फेज आणि एक न्यूट्रल घेतली जाते. मग लोडचं काय करतात ते? दोन म्हणजे दोनवर दुसऱ्या पेजचा लोड ना, दुसऱ्या लोड देतात, दुसऱ्या पेज तिसऱ्या देतात. आता आपण एक बघितलं 120 अंशात घेतो बरोबर. आपल्याकडे 3 पेज सप्लाय होते 415 काय आहे 415 एका फेज मध्ये काय नाही, 3 टोटल आहे. टोटल येते ती. आता तुम्ही जर अशी टोटल काढायला गेला हा. तर किती होईल सांगा. 220 प्लस 220 प्लस 220 460 किती होणार, व्यतिरिक्त 660 होणार. तर तसं नसतंय ते, त्याचं वेगळं सूत्र आहे. त्या सूत्रानुसार ते काढलं जातं. म्हणून आपल्याकडे सिंगल फेजला 220 कसा भेटतो? मग त्यातलं एक आपण फेज आणि मोठंही घेतो. बाकी वापरत नाही मग. नाही आता एक आता आपण जे काढलं की नाही, तुम्ही पुढचे म्हणजे जे सांगितलेलं आहे ते बरोबर विचारलं असतं. मी मागे सांगून गेलं होते तेच मला परत विचारलं तुम्ही, त्यात वेळ गेला आपला आता बरोबर की नाही. एक फेज 220 व्होल्टचा, दुसरा फेज 220 व्होल्टचा आणि तिसरा फेज 220 व्होल्टचा. कधी होतो, एक न्यूट्रल एक फेज घेतला का 220 व्होल्ट झालं, एक फेज आणि एक न्यूट्रल घेतली का किती झालं 220 झालं, एक फेज आणि एक न्यूट्रल घेतलं का 220 झालं. लक्षात आलं ना. आणि पेजचे असते, सिंगल पेजचे असते. जनरेटरचे प्रकार तुम्हाला 3 मिळाले, एक सिंगल पेज जनरेटर, दुसरा 3 पेज जनरेटर आणि तिसरा 2 फेज जनरेटर. 2 पेजची निर्मिती केली तर 2 फेज जनरेटर, 3 पेजची निर्मिती केली तर 3 पेज जनरेटर बरोबर की नाही. झालं जनरेटरचं प्रकार. जनरेशनचं कार्य, जनरेटरचं कार्य तुम्हाला इंडक्शनच्या तत्वावर चालतं एवढं लक्षात ठेवायचं. कशात चालतं, इंडक्शनच्या तत्वावर. कारण त्याच्यात फिक्स मॅग्नेट. तुम्ही आता मोठं जरी वीज निर्मितीला गेला, कुठे पण जावा वीज निर्मितीला, मग तुमची जलविद्युत निर्मिती असू दे, पवन विद्युत निर्मिती असेल, त्याच्यामध्ये 2 मॅग्नेट असणार फिक्स आणि 2 पोलचे मॅग्नेट असणार. जनरेटरमध्ये असतातच जनरेटर हा मॅग्नेटिक फील्ड जे आहे, मॅग्नेटिक फील्ड फिक्स मॅग्नेटिक फील्ड कट होऊनच तुम्हाला कंडक्टरमध्ये तो करंट इंड्यूस होत असते. कळलं की नाही. आता तिथे काय आहे, जनरेटरमध्ये काय मूळ जिथे विद्युत निर्मिती केली जाते तिथे काय आहे बघूया. तिथे जनरेटर आहे. आता जनरेटर मध्ये काय काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे बरोबर. वाइंडिंग आहे ते 3 पेजचं. इथे वाइंडिंग आहे. हा होऊ शकते, काढू शकते काढू, पण त्याला अँगल पण चेंज करावं लागतं तेवढं. कळलं की नाही. पण आपल्याकडे 3च पेजची निर्मिती होते, 5 आणि 6 पेजची आपल्याकडे निर्मिती होत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला जास्त विचार करू नको त्याच्यावरती. कळलं ना. आता इथे जनरेटर आहे. जनरेटर मध्ये हा परमनंट मॅग्नेट आहे, फिरतोय बरोबर. हा काय आहे, परमनंट मॅग्नेट आहे. ही काय आहे, कॉईल आहे. आता या 3 कॉईल असतील इथे, 1 2 आणि 3 बरोबर ना. 3 कॉईल आहेत. मोटर आपण 3 पेजच्या असा विचार करणार आहोत. पण तो एकच लक्षात ठेवा, कन्फ्युज जावं ना कुठे कुठे. आता ज्यावेळी हा मॅग्नेट फिरवला जातो त्यावेळी या कॉईल मध्ये करंट निर्मिती होते. आता तुमच्या गाडीला बघा, गाडी आहे तुमची, किक मारता लाईट पेटते बरोबर ना. बॅटरी नसेल तरी लाईट पेटते ना. कशी पेटते, कशी पेटते. तुमच्या गाडीला जी लाईट पेटते बॅटरी शिवाय ती कशी पेटते. तिथे सुद्धा तुमच्याकडे एक छोटा जनरेटर आहे. कळलं की नाही. तिथे सुद्धा जनरेटर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक मॅग्नेट फिरते. त्याच्यामध्ये एक मॅग्नेट फिरतो आणि त्याच्यामध्ये कॉईल असते. मग तेच आहे ना. कशाला डोकं खाताय माझं तरी. मी ते सांगितलं गेलं आहे तेच आहे. कशाला डोकं खाताय. तुम्ही गाडीची किक मारता, मॅग्नेट फिरतोय. कधीतरी गाडी खोलली तुमची किंवा दुसऱ्याची तर बघा मुद्दाम की त्या ठिकाणी एक मॅग्नेट असतोय आणि स्थिर कॉईल असते. कधी मॅग्नेट स्थिर असतो, कॉईल फिरते. कधी कॉईल फिरते आणि मॅग्नेट स्थिर असतो. कधी कॉईल स्थिर असते. कधी काय असतं, मॅग्नेट स्थिर असतो बरोबर ना. आता इथे जनरेटर मध्ये काय आहे तर या ठिकाणी मॅग्नेट आहे बरोबर. जेव्हा मोठे जनरेटर येतात कुठले वीज निर्मितीचे, आता सांगतोय ना मी तेच सांगतोय ना. बरोबर की नाही. इथे हा मॅग्नेट फिरतोय.
आता हा फिरवण्यासाठी काहीतरी प्राईम मोवर पाहिजे ना, हो. हाताने तो फिरवला पाहिजे, सायकलच्या चाकाने तो फिरवला पाहिजे, पेट्रोलच्या इंजिनने तर फिरवला पाहिजे. हा हो, बरोबर. बरोबर की नाही? एक शक्ती कुठली तरी त्याला प्राईम मोवर म्हणून वापरली पाहिजे, कुठली असेल. मग ती औष्णिक असेल, न्यूक्लिअर पॉवर निर्मितीमध्ये असेल, तिथं पण जनरेटरच आहे. कोळशाने विद्युत निर्मिती करायची आहे, तिथं पण जनरेटर आहे. आता जनरेटरचा तुम्हाला समजला काय आहे तो? हो, समजलं. हा मग त्या आता जो फिरवायसाठी जी शक्ती लागते कुठली ती कुठली असू शकते? पाण्याची असेल, हवेची असेल, समजलं ना? आता कोयना विद्युत निर्मितीमध्ये काय आहे? कोयना विद्युत निर्मिती, कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्प आपण म्हणतो. काय म्हणतो त्याला? जलविद्युत निर्मिती प्रकल्प. मग आता जलविद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजे काय आहे? पाण्याचा वरून सोर्स टाकला. बरोबर ना? म्हणजे पाण्याच्या सहाय्याने जी विद्युत निर्मिती केली जाते, इट्स कॉल्ड जलविद्युत निर्मिती. बरोबर ना? हा काय आता इथे काय केलेलं आहे? प्राईम मूव्हर म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाणी वापरलंय, इथे पंखा आहेत. आता पंखा कसा दाखवायचा ते बघूया. असा बरोबर ना? ह्या पंख्यावर पाण्याचा फोर्स सोडला का हा पंखा फिरायला सुरुवात होते. हा पंखा फिरल्यानंतर हा मॅग्नेटिक स्टिक आहे का फिरेल? फिरेल. बरोबर ना? म्हणजे लाईन्स कट करेल तो. आणि ज्या कट केलेल्या लाईन्स आहेत त्या कट केलेल्या लाईन्स मधून काहीतरी करंट निर्माण होईल. काय होईल? काय होईल? करंट निर्माण होईल, म्हणजे वीज निर्माण होईल. बरोबर ना? आता तो आपल्याकडे प्रिन्सिपल क्लिअर झालेला आहे. हा फॅरेडेच्या इंडक्शनच्या नियमाप्रमाणे आपलं प्रिन्सिपल क्लिअर झालंय. हा बरोबर ना? एखाद्या कॉईल होती, पाणी पडल्यानंतर फिरणार. हा फिरणार. बघा ना प्रयोग करून तुम्ही. घरचा फॅन कानावर म्हणून लावा, फॅन फिरतो की नाही बघा. काय? अरे घरातला फॅन आहे की नाही, त्याच्यावरती पाणी सोडा असं जोरात पर्सने, फॅन फिरेल की नाही? मग साहजिकच आहे ना. आता ती शक्ती आपण लावते. गाडीचा आर्मेचर फिरतो त्याला कुठली तर शक्ती लावतो ना आपण, लावली की नाही? मोटर स्टार्टर तर लावतो, नाहीतर काय करते? किक मारते आणि इंजिन स्टार्ट करते, म्हणजे पेट्रोलचा वापर करतो. बरोबर ना? पेट्रोलची शक्ती वापरते. साधा जनरेटर आपण घरी नेतोय बघा फंक्शन मध्ये, त्याला काय करतो? डिझेल किंवा पेट्रोल टाकतो. आता पेट्रोल आणि डिझेल हे काय आहे? त्याची प्राईम मोवर आहे ना. पंप म्हणजे ती पॉवर मोवर आहे ना. इंजिन म्हणजे ते प्राईम मोवर आहे. जेव्हा पवन विद्युत निर्मिती होते ना, तिथे काय असतं? तिथे पण जनरेटर बसवलेला आहे. हा जनरेटर आहे इथे. त्याच्या डोक्यावर तर इथे त्याचे फॅन आहेत ना असे. हा फॅन हवेच्या सहाय्याने फिरतो, जनरेटर फिरतो. जनरेटर फिरला का वीज निर्मिती होते, पवन विद्युत निर्मिती. कशाला आता यावेळी डिटेल सांगायची काही आवश्यकता नाही मला वाटतं. बरोबर ना? म्हणजे जनरेटर फिरवण्यासाठी बरोबर कुठल्या तरी प्राईम मोवरची गरज आहे. बरोबर समजलं ना? त्यातून आपल्याला जे लाईन मिळते ती विद्युत शक्ती आहे, ती मधून करंट बाहेर पडतो, तो एसी जनरेटर. आता आपण शिकलो ते एसी जनरेटर आहे, त्याचं डीसी मध्ये कन्व्हर्शन होतं. मग त्याला कन्व्हर्टर्स वापरलं. डीसी नसतोय, डीसी नसतोच. कळलं की नाही? डीसी तुम्हाला कधी करंट तयार होईल? ज्यावेळी त्याचं कन्व्हर्शन होतं ते सांगतोय पुढे आपल्याला. डीसी जनरेटर येणार त्यावेळी सांगतोय. कळलं की नाही? आता तुम्हाला जनरेटर मधून, आता तुमच्या गाडीचा आर्मेचर मधून सुद्धा मिळाला जो करंट असतोय आर्मेचर मधून, तो सुद्धा एसी प्रवाह असतो. कळलं की ना? त्याला अल्टरनेटर म्हणतात. मग अल्टरनेटर मधून आलेला प्रवाह तो एसीच असतोय. अल्टरनेटिव्ह याचा अर्थ काय? तर जो अल्टरनेटिव्ह करंट देतो, कळलं की नाही? जो अल्टरनेटिव्ह करंट देतो तो एसी असतो. अल्टरनेटिव्ह करंट हा एसीच असतो. कधी पाण्याचा फोर्स कमी असेल त्याच्यानुसार जनरेटर पडतो. मग आता ही शक्ती कमी जास्त जेव्हा होते त्यावेळी शक्ती वाढण्याच्या आणि किंवा कॉन्स्टंट जेव्हा होते त्यावेळी शक्ती वाढण्याच्या आणि किंवा कॉन्स्टंट होण्याचं काम पुढे केलं जातं. आता ही शक्ती जी आहे ती कमी किंवा जास्त करण्याचं काम केलं जातं. पुढे मी समजावून सांगतो, पण आता जनरल पण येऊया. इथे मग त्याला ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. 2 3 2 3 2 3 हा पुढे बाहेर येणार आहे. जास्त डिटेल विचारू नको, कारण इथेच भेटते मग ते पुढचं सगळं तसंच राहील. आता ह्या ज्या लाईन्स आहेत ते ट्रान्सफॉर्मरचं काम आहे. ते कमी ट्रान्सफॉर्मरचं काम काय? तर कमी शक्तीचं जास्त शक्तीमध्ये रूपांतर करणं, किंवा जास्त शक्ती झाली तरी ते कमी करणं, स्टेप अप करणं किंवा स्टेप डाऊन करणं. त्यासाठी इथे ट्रान्सफॉर्मर वापरतात. TR1. आणि ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी पासून ज्या लाईन येतात आपल्याकडे, कळलं की नाही? जनरेशन सिस्टीम पासून ती जी लाईन आली, ह्या जी तुम्हाला टॉवर लाईन दिसतात ना सगळ्या,
तर टॉवर लाईन मार्फत आपल्याकडे ती लाईन येते. त्याच्यानंतर तुम्हाला सबस्टेशन दिसणार. मग ती सगळी टॉवर लाईन एका विशिष्ट ठिकाणी जाते सबस्टेशन मध्ये. तिथे परत ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत, कारण कमी झालेली शक्ती परत वाढवायला पाहिजे. एसी प्रवाहाची शक्ती की नाही काही ठराविक अंतरापर्यंत असते, त्याच्यानंतर ती कमी होते. किंवा आता मुंबईला जायचं आहे तुम्हाला, इथून जनरेशन सिस्टीम मध्ये आपण आहोत, मुंबईला जायचं इथून तुम्ही, तर चिपळूणमध्ये थांबून तुम्ही नाश्ता करता ना उतरल्यावर, का करता? हा, तुमची शक्ती गेलेली असते ना प्रवासात. मग तसंच आहे ते, वीज निर्मिती केलेल्या ठिकाणापासून वीज निर्मिती ग्राहकापर्यंत येईपर्यंत तिची शक्ती कमी झालेली असते. मग ती वाढवण्यासाठी त्याच्यासाठी मध्ये ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. प्रत्येक सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मर आहे. आलेली शक्ती कमी झालेली असते ती परत वाढवायची, त्याला ट्रान्सफॉर्मर करायचं. ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये जाणं, इट्स कॉल्ड ट्रान्सफॉर्मर. पुढे चॅप्टर आपण घेणार आहोत त्याचा, कळलं की नाही? म्हणून ते ट्रान्सफॉर्मर की नाही म्हणजे ते काय होते, आलेली शक्ती कमी असते ती काय होते, वाढवली जाते. इथेपर्यंत तुम्हाला जनरेटरचं तत्व समजलं? ओके. याच्यात जास्त डिटेल मध्ये जावं लागेल. जनरेटरचं तत्व काय आहे, कार्य काय आहे, त्याच्यावर तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे, कळलं की नाही? आता एसी थ्री फेज मोटर आपल्याला आता पुढे यायचं आहे. ते एसी थ्री फेज, एक एसी थ्री फेज मोटर. थ्री फेज मोटर म्हणजे काय आहे, 3 फेजच्या सहाय्याने फिरणारी मोटर. आता मोटर आणि जनरेटर मध्ये फरक काय आहे? जनरेटर काय करतो, जनरेटर वीज निर्मिती करतो. मोटर काय करते, फिरण्याचं काम करते. दोन्ही मध्ये कुठली तरी शक्ती, काहीतरी शक्ती आदान प्रदान होत असणार ना. जनरेटरला काहीतरी शक्ती दिल्याशिवाय जनरेटर फिरतो का? मोटरला काहीतरी शक्ती दिल्याशिवाय मोटर फिरेल का? आता जनरेटरला कुठली शक्ती देतो आपण? हवेची शक्ती देतो, पाण्याची शक्ती देतो, पेट्रोल डिझेल किंवा हाताने फिरवतो, बरोबर ना? म्हणजे ती त्याची प्राईम मोड झाली. आता मोटर आणि जनरेटर मध्ये फरक काय आपण बघू. आता मोटर म्हणजे काय आणि जनरेटर म्हणजे काय? आता जनरेटर म्हणजे काय तर जनरेटर म्हणजे काय तर बाह्य शक्ती एखादी घेते आणि त्यातून जी एनर्जी, त्यातून विद्युत शक्ती निर्माण करते. कुठली तरी एखादी बाह्य शक्ती घेते, कुठली तरी एखादी बाह्य शक्ती घेते प्राईम मोर्स म्हणून, आणि त्यापासून वीज निर्मिती करते. मोटर काय करते, मोटर वीज निर्मिती मिळाली, मोटर फिरते. मोटर काय करते, ती विद्युत शक्ती घेते आणि तिचं मेकॅनिकल एनर्जी देते. मोटर काय करते, विद्युत शक्ती घेते, आणि तिचं मेकॅनिकल एनर्जी देते. जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जी घेतो, कळलं की नाही? जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जी घेतो. जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जी घेतो. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे तुम्हाला समजते कुठली मेकॅनिकल एनर्जी म्हणजे शक्ती मला माहिती आहे. जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जीचं विद्युत एनर्जीमध्ये रूपांतर करतो, विद्युत शक्तीमध्ये किंवा विद्युत एनर्जीमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो. कोण करतो, जनरेटर. बरोबर जनरेटरचं विरुद्ध कार्य मोटर असते. मोटर काय करते, मेकॅनिकल शक्ती मेकॅनिकल एनर्जी घेते. सॉरी, जनरेटर काय करते, मोटर इलेक्ट्रिकल एनर्जी घेते. इलेक्ट्रिकल एनर्जी मी काय म्हटलं, उलट आहे बरोबर. इलेक्ट्रिकल एनर्जी घेते म्हणजे विद्युत शक्ती घेते, बरोबर ना? आणि ते घेते काय, मोटर काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जी घेते आणि मेकॅनिकल एनर्जी देते, बरोबर आहे ना? आता मेकॅनिकल एनर्जी कुठल्या प्रकारे देते आपल्याला? पाण्याचा पंप पुरवणे, हवा देणे, बरोबर विरुद्ध कार्य आहे. हवा देणे, बरोबर का नाही? फॅन फिरते आपला,
मिक्सर फिरते, मिक्सरला आपण काय करतो, विद्युत शक्ती देतोय आणि मेकॅनिकल एनर्जी घेतोय त्याच्याकडून, बरोबर ना? हा, मग आता आपलं प्राईम मूव्हर आणि प्राईम मूव्हर कुठला आला? मोटरच्या बाबतीत तुम्हाला प्राईम मूव्हर म्हणून काय आहे? पाहिजे तर पुन्हा जनरेटरच्या बाबतीत आपण प्राईम मूव्हर्स म्हणून पाणी वापरलं, हवा वापरली, बरोबर ना? मग मोटरच्या बाबतीत तुम्हाला प्राईम मूव्हर्स काय आहे? बरोबर ना? मोटरला आपण काय करतो, विद्युत शक्ती देतो, इलेक्ट्रिकल एनर्जी देतो आणि त्याच्यापासून मिळवतो का आपण? क्लिअर झाला पॉइंट तुमचा? आता मोटर म्हणजे काय आहे, तर जे यंत्र, व्याख्या काय आहे त्याची, जे यंत्र इलेक्ट्रिक एनर्जी घेऊन मेकॅनिकल एनर्जी देतं, जे यंत्र इलेक्ट्रिकल एनर्जी घेऊन मेकॅनिकल एनर्जी देतं, यांत्रिक शक्ती देतं. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे सगळ्या गोष्टीला इंग्लिश शब्द किंवा मराठी शब्द वापरता येत नाहीत, लक्षात ठेवा. जे यंत्र इलेक्ट्रिकल एनर्जी घेऊन मेकॅनिकल एनर्जी देतं त्याला मोटर असं म्हणतात. जे यंत्र मेकॅनिकल एनर्जी घेतं आणि इलेक्ट्रिकल एनर्जी देतं, इट्स कॉल्ड जनरेटर. हा, सायमल्टेनियसली जे यंत्र इलेक्ट्रिकल एनर्जी घेतं आणि मेकॅनिकल एनर्जी देतं, इट्स कॉल्ड मोटर. मोटर आणि समजलं? हा, आता मोटरचे प्रकार. मोटर आता थ्री फेज मोटर म्हणजे काय? क्लिअर झालं मोटर म्हणजे काय ते? माझ्या मते तर तुम्हाला खरं म्हणजे मी इतकं सोपं करून सांगतोय की नाही, यू हॅव टू अंडरस्टँड. हा, कळलं की नाही? मस्ट हॅव टू अंडरस्टँड. मी इतकं तुम्हाला ना, इतकं मला सर्व ओरडत असतात, सर तुम्ही ते खूप डीप मध्ये सांगताय. इतकं मी तुम्हाला डीप मध्ये सांगण्याचं कारण आहे की कसं आहे माहितीये का, सगळं डोक्यात तुमचं पहिल्यापासूनचं नाहीये. भौतिकशास्त्र आता तुमचं सगळं पाण्यात गेलेलं आहे, गंगेला गेलेलं आहे का? हा, त्याच्यानंतर तुमचं भूमिती म्हणजे भौतिकशास्त्र काय नाही, भूमिती वेगळं, बरोबर ना? तुमची तरी भूमिती सुद्धा कचऱ्यात गेलेली आहे, त्याचा एक आता अर्थ नाही उरलेला आहे का? अरे मग मी सांगितलं ना मगाशी, साधे तुम्हाला मॅग्नेट काय आहे ते तुमच्या डोक्यात नाही, तुमचं ते सगळं गंगेलाच गेलं. म्हणजे म्हणून तुम्हाला बेसिक शिकवावं लागतं, अगोदर सांगावं लागतं, कळलं की नाही? त्यासाठी लोक म्हणतात हे काय बेसिक सांगतात, मला किती जण असतात, काय सर तुम्ही एवढं अरे म्हणजे हे माहितच नाही. तुम्ही जाऊन एखाद्या इंजिनियरला विचारा प्राथमिक माहिती आहे का, त्याला माहिती नाही, म्हणून आपल्याला ते शिकवावं लागतं. आता मोटर, एसी थ्री फेज मोटर म्हणजे काय? एसी थ्री फेज, जी मोटर 3 फेजच्या साहाय्याने चालते त्याला थ्री फेज मोटर असं म्हणतात. सिंपल आहे. आता मोटर काय करते आपल्याला? मोटर काय करते? मेकॅनिकल एनर्जी देते, घेते काय? सिंपल आहे. म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो आणि त्यापासून मेकॅनिकल एनर्जी. आता मोटर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात, बरोबर ना? वेगवेगळ्या ठिकाणी फॅन फिरवण्यासाठी मोटर वापरतात, इंडस्ट्रीमध्ये वापरतात मोटर, पाण्याचा पंप फिरवण्यासाठी मोटर वापरतात, बरोबर का नाही? आज आपण थ्री फेज मोटरचा अभ्यास करणार. आता थ्री फेज मोटर मध्ये आहे नक्की काय? लक्ष दे चंद्रकांत, तुम्हाला आता कुठेच डोकं घालू नका, कुठेही मरायला जाऊ नका, इथे फक्त इथेच थांबा. तुम्हाला आता चुकला हे चुकलं तर तुम्हाला परत मिळणार नाही, कळलं नाही? आता मोटर मध्ये काय असतं डायग्राम मला क्लिअर येणार नाही, आधीच सांगतो. मोटर मध्ये काय? मोटरमध्ये वायंडिंग आहेत, मोटरमध्ये 3 वायंडिंग आहेत. पहिलं एक, मी असं काढून दाखवतो, 2 आणि 3 वायंडिंग आहेत. 1, 2 आणि 3 वायंडिंग आहेत. तिन्ही वायंडिंग किती अंशाच्या कोनात फिक्स केलेले असते? 120 अंशाच्या कोनात फिक्स केलेले असते. किती? 120 अंश कोनात. प्रिन्सिपल काय सांगते आपलं की ज्यावेळी एखाद्या कॉइलला, एक कॉइल म्हणजे काय आहे? कॉइल म्हणजे कंडक्टर. तर कंडक्टर म्हणजे काय म्हणतात विचारलं तर खानकन एक लावून देते कानाखाली, समजलं ना? असली वादळ होते की नाही, तिथून परत तुमचा आवाजच आला पाहिजे, मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते.
ह्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते. अदृश्य काय होतं? मॅग्नेटिक काय दिसतात? लाईन दिसतात त्याच्या भोवती निर्माण होतात. त्या 3 कॉइल आहेत ना? त्या 3 कॉइल आपण कॉपर्स कुठल्याही मोटरला कॉपर्स कॉइल आपण डोक्यातच ठेवायचे. आपण आता बोलायचं नाही बाकीचं. एखाद्या कॉइल भोवती मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते. मोटरची जे तत्व चालतं ते संपूर्णपणे आणि तात्पुरता चुंबक. काय देऊया? सप्लाय देऊया. ह्या कॉइल भोवती काहीतरी मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील. व्होल्टेज दिल्यानंतर होतील ना, बरोबर ना? हाच मग उलटा काढलाय, काय फरक केलेला नाही. इथे काय केलंय? ह्या कॉइल भोवती काही मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील, बरोबर ना? ह्या मॅग्नेटिक लाईन्स तयार झालेल्या एकत्रित आणण्यासाठी त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट टाकलं, पोलादाचा तुकडा, त्याला आपण खिळा म्हणूया, तुमच्या भाषेत एक खिळा म्हणूया, कळलं की नाही? हा मॅग्नेटिक लाईन्सच्या संपर्कात एक खिळा जर आणला तर ह्या सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स काय होतील? तर खिळ्याकडे आकर्षण जाते, बरोबर ना? एकत्र होतील. हा, आता मला सांगा की ह्या खिळ्यामध्ये जर आकर्षित झाल्या तर आणि या खिळ्याच्या संपर्कात एखादा दुसरं काहीतरी लोखंडी ऑब्जेक्ट आणलं तर त्या खिळ्याकडे आकर्षण होईल की नाही? कधीपर्यंत होईल? जोपर्यंत त्याच्यामधून सप्लाय वाहतो तोपर्यंत होईल, बरोबर ना? सप्लाय बंद केला त्यातलं मॅग्नेट संपलं, म्हणून त्याला काय म्हणतात? तात्पुरता चुंबक. मोटर मध्ये जे कार्य चालते ते फोर्सवर चालतं. मग ते मोटर असू दे, जनरेटर असू दे, जनरेटरचं कार्य मोटरच्या विरुद्ध असतं हे तर तुम्हाला आधीच सांगितलं, बरोबर ना? हा, त्यामध्ये कायमस्वरूपी चुंबक फिरत असतात. मोटरमध्ये मात्र तात्पुरत्या चुंबकाची निर्मिती होते, कळलं की नाही? मी आता सांगतोय ते मोटरचं तत्व सांगतोय, लक्षात ठेवा. याच्या अगोदर आपण काय केलं? जनरेटरचं तत्व बघितलं, जनरेटरचं कार्य बघितलं, जनरेटरची आतली रचना पण बघितली, कळलं की नाही? क्लिअर झाला विषय ते. सेकंड पार्ट मध्ये आपण बघतोय एसी 3 फेज मोटरची कशी निर्मिती होते, त्याची रचना काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे. दुसरा पॉइंट आपला काय? एसी मोटर 3 फेज मोटरची रचना, कार्य आणि त्याचे प्रकार पण बघणार, म्हणून पटपट घेतो नका, कळलं की नाही? आता ज्यावेळी ह्या तिन्ही कॉइलला सप्लाय केल्यावर कॉइल 1, कॉइल 2, कॉइल 3, ह्याला आपण आर, ह्याला आपण वाय म्हणूया आणि ह्याला आपण डी, कारण 3 फेज सप्लायला आपल्या किती वायर आहेत? 3 वायर. हा 3 वायर ज्यावेळी देतो त्यावेळी ह्या कॉइल मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते की नाही? होते की नाही? आता ही एक कॉइल आहे, ही एक कॉइल आहे आणि ही एक कॉइल आहे, बरोबर ना? मोटरमध्ये ह्याला दिल्यानंतर ह्याच्या भोवती काही मॅग्नेटिक फील्डची रोटर फिरतो, त्यावेळी तो रोटर फिरताना रोटरला गती मिळते, फॅन फिरतो, मोटर फिरते, बरोबर आहे? आता हा रोटर फिरतो त्यावेळी काय होतो? एक्झॅक्टली पोझिशन काय होते? हाय मोटरची फ्लेम आहे पण एखादी कुठे नंतर दाखवतो. हा, असे वेगळे स्लॉट असणार. हा रोटर आहे ना? ही मी आता तुम्हाला मोटरचा आतला स्टेटर दाखवते. हा, मोटरचे मुख्य 3 भाग: 1 रोटर, 2 स्टेटर, रोटर स्टेटर आणि तिसरा आहे तो त्याची योक किंवा त्याची बॉडी. असे 3 भाग आहेत मोटरचे. 3 फेज मोटरचे मुख्य 3 भाग: रोटर, स्टेटर, त्याची बॉडी किंवा आतला भाग, बरोबर? आता ह्याच्यावरती वाइंडिंग आपले बसले, बरोबर ना? ह्याच्यावरती वाइंडिंग बसले, ह्याच्यामध्ये काय आहे? प्रत्येकात आहे ना? हा, आता हा वाइंडिंगला जिथे वाइंडिंग आहे तिथे ती कशी असणार आहे? आता स्टेटरमध्ये वाइंडिंग बसवलंय, ज्या पोलवर वाइंडिंग आहे तिथे शक्ती कसं असणार आहे? जास्त असणार आहे. आणि जिथे वाइंडिंग आहे तिथे शक्ती कशी असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे इथे शक्ती असेल का? इथे असेल का? इथे असेल का? इथे असेल का? बरोबर ना? म्हणजे ज्या ठिकाणी वाइंडिंग आहे तिथे शक्ती जास्त असणार, म्हणजे तिथे गॅप असणार, बरोबर ना? जसे मोटरमध्ये गॅप असतात ना, जसे स्टेटरमध्ये गॅप असतात
तसं रोटरची रचना पण त्याच पद्धतीने केली असते. रोटरची रचना आता असणार. रोटरला खाचा असतात बरोबर. आता रोटर असा आहे, मला ना ऍक्च्युअल डायग्राम नीट काढतायत दाखवता येत नाही म्हणून गोंधळ होतो एवढं, आणि एवढं समजत नाही, प्रॅक्टिकल दाखवतायत. आता या रोटरला सुद्धा असाच खाचा असतात बघा. हो बघितलं सर असं. हा, ह्या रोटरला सुद्धा असाच खाचा असतात. तुम्हाला मिक्सरचा पण रोटर दाखवतो आणि मोटरचा पण रोटर दाखवतो. ह्याला पण असा. आता ह्याच्यामध्ये काय असतं, एक कंडक्टर असतो आणि एक असतो तो इन्सुलेटर असतो. एक कंडक्टर एक इन्सुलेटर. त्याची रचना पण अशीच केली. जसे इथे स्लॉट मारलेले असतात की नाही, तसे त्या रोटरमध्ये सुद्धा स्लॉट असतात. तसे त्या रोटरमध्ये सुद्धा स्लॉट असतात. आता ज्यावेळी इथे मॅग्नेटिक फील्ड असेल, इथे नॉर्थ असेल, त्यावेळी नेमका इथे जे रोटर असतो ना काय, तर ह्या रोटरला इथे बरोबर साऊथ असते. हा साऊथ ह्या नॉर्थकडे आकर्षला जातो. इथे नॉर्थ असेल, आता हा साऊथ ह्या नॉर्थकडे आकर्षला जातो असा बरोबर. मग हा रोटर काय आहे असा फिरेल. परत इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. हा रोटर हळूहळू काय होईल, इथे येईल. परत इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. इथे पण ज्यावेळी काय असते लक्षात ठेवा, जसं इथे होतंय ना, इथे नॉर्थ आहे, मग इथे कुठला असणार आहे, साऊथ असेल. जर इथे नॉर्थ असेल तर इथे काय असेल, साऊथ असेल. जर इथे साऊथ असेल तर इथे काय असेल, नॉर्थ असेल. म्हणजे जिथे गॅप आहे ना त्याची हा मग तो उलटा सुलटा आकर्षित जातो, म्हणून तो रोटर असा फिरतो. कळलं ना. रोटर काय करतो, ह्या मॅग्नेटिक फील्ड मधून फिरतो. रोटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे ना, मग मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, निर्माण होतं. स्टेटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. पण रोटरमध्ये काय आहे मला सांगा, रोटर हा खेळासारखं काम करतो, खेळासारखं. जसं तुमच्या आता मॅग्नेटकडे खेळा आकर्षला होतं का, रोटर हा खेळासारखं काम करतो. कशातला, मोटर मधला रोटर. समजलं ना. पुढे दुसरा भाग आहे तो नंतर बघूया. डीसी मोटरचा भाग आहे, त्यात तुमचं डीसी मोटर मध्ये सगळं क्लिअर होऊन जाणार, एकदम साफ क्लिअर. ज्यावेळी तुम्ही मिक्सर शिकणार की नाही, मिक्सरच्या तुमचं एकदम म्हणजे युनिव्हर्सल मोटर ज्यावेळी शिकणार त्यावेळी एकदम क्लिअर होणार. त्यावेळी तुम्हाला समजणार की हाऊ मोटर रन. आता तुम्हाला मोटर कशाला मध्ये समजलं. हा, स्टेटर बघितलं तर स्टेटरला पण स्लॉट असतात बघा. मध्ये लोखंड, त्याच्यानंतर अल्युमिनियम, मध्ये लोखंड, त्याच्यानंतर अल्युमिनियम, मध्ये लोखंड, त्याच्यानंतर अल्युमिनियम, मध्ये कॉपर, त्याच्यानंतर अल्युमिनियम, मध्ये कॉपर, त्याच्यानंतर अल्युमिनियम, मध्ये कॉपर, त्याच्यानंतर मध्ये कॉपर, त्याच्यानंतर लोखंड, मध्ये कॉपर, त्याच्यानंतर लोखंड, अशी रोटरची रचना असते. साऊथ नॉर्थ पण ते दिसतात का बोर्ड, कळलं की नाही. असा त्या ठिकाणी फिरत 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 हा मोटरचा रोटर गती घेतो. कधी, ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड निर्माण झाल्यानंतर. जोपर्यंत त्या इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे तोपर्यंत ह्या मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते. इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला, मोटर फिरते का, त्यावेळी काय झालेलं असतं, गेलेलं असतं. कसलं मॅग्नेटिक फील्ड गेलेलं असतं, कसलं मॅग्नेटिक फील्ड गेलेलं असतं, विद्युत घंटा. विद्युत घंटा आपण वाजवतो बरोबर. इलेक्ट्रिक बेल वापरतो ना, वाजवतो ना घरातून. हा, तात्पुरत्या चुंबकाची निर्मिती होते बरोबर ना. मोटरमध्ये सेम क्रिया होते. इलेक्ट्रिक मोटरमध्ये इलेक्ट्रिक घंटा जे असते त्यात काय होतं बघा. आता इलेक्ट्रिक घंटा आहे बरोबर, त्याच्यामध्ये कॉईल असते राईट. हा, इथे ते बेल बसवलेले असते. काय होतं, इथे ते पट्टे हात लावून बघ, मग समजेल तो शॉक कसा बसतोय. लागला तर 4 वेळ रोटला लागला तर ते गेला. फक्त बाकी काय समजलं ना. हे मोटरचं प्रिन्सिपल, दिस इज प्रिन्सिपल ऑफ मोटर. आता 3 फेज मोटर कसं म्हटलं आपण, तर ज्यावेळी ज्या मोटरला 3 फेज दिले जातात त्यावेळी 3 फेज मोटरची निर्मिती. क्लिअर झालं, कळलं आता काय ते आपण नंतर बघूया. समजलं ना आता मोटर म्हणजे काय आहे, एकदम क्लिअर आहे. तुम्हाला दाखवायला पण नाही ते बघू. ओके, याच्यात काही डिटेल करायची गरज नाही बरोबर ना. आलं आता 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार कुठले कुठले.
मला काय करायचं समजलं ना. कार्यपद्धती बघितली आपण ना मोटरची, बरोबर ना. बरोबर आपण चाललोय ना. रचना आणि कार्यपद्धती बघितली आपण. पुढे आपण बघूया प्रकार बघूया. आता थ्री फेज इंडक्शन मोटरची व्याख्या कशी सांगणार तुम्ही मग. थ्री फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय किंवा व्याख्या कशी त्याला सांग. 3 फेज दिले आता. त्याच्यानंतर ते फेज मिळाल्यानंतर ती मोटर फिरते. हा, आणि तिला त्याच्यातून पुढे मेकॅनिकल एनर्जी निर्माण होते. हा, त्याला आपण काय म्हणणार, थ्री फेज मोटर. थ्री फेज इंडक्शन मोटर म्हणणार. कळलं ना. आता या थ्री फेज इंडक्शन मोटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण बघूया. पहिला आधी 2 प्रकार पडतात. एक थ्री फेज इंडक्शन मोटरचे प्रकार. हा, तुम्हाला इंडक्शन हा शब्द मी सांगितला अगोदर समजा. आता तुम्हाला दुसऱ्या इंडक्शनचा उदाहरण सांगतो. इंडक्शनचं लक्षात असेल तुमच्यावर. तुमच्याकडे इंडक्शन कुकर आहे ना, इंडक्शन स्टोव का काय असतो तो आलाय तो माहिती आहे. अरे इंडक्शन शेगडी आली की माहिती आहे. ती कसं कार्य चालतं बघितलं का. आग तयार होते का त्यात. हा, मग पाणी गरम कसं होतं. इंडक्शन ते बघितलं ना. 2 वेगवेगळे कंडक्टर आहेत बघा. त्यात 2 वेगवेगळे कंडक्टर आहेत. ही शेगडी आहे ना, सरांच्याकडे असताना दाखवतो. समीर सरांच्याकडे ऑफिस मध्ये दाखवतो. मग नाहीतर मग मी बघितलंय तुमच्या घराकडे. आता इंडक्शन स्टोव्हला काय आहे बघा. इथे प्लेट आहे त्याची. त्याच्यानंतर हे पातेलं आहे तुमचं काय असेल ते भांड. त्या भांड्याचा खालचा तळ कसला असतो बघितला का तुम्ही. सपाट असतो. आणि कसला असतो मेटल का असतो तिथे. कुठला सर. स्टीलचा असतो. भांड्याचा म्हणतात. भांड्याचा तळ कसला असतो बघितला, ऑब्झर्व केला कधी. त्याचं भांड वेगळं असतं. एका विशिष्ट प्रकारचं भांड तिथे वापरलेलं असतं. कसलं असतं भोका असत. त्याचा तळ असतो ना तो कॉपरचा असतो. कुठला सर वापरता. इंडक्शन कुकरचा. इंडक्शन कुकरला इंडक्शन शेगडीवर भांड वापरलं होतं. त्याचा तळ जो असतो तो कॉपरचा असतो. लक्षात ठेवा कधी बघा आणि ऑब्झर्व करा. आता इथे आत जे असते ती कॉईल असते. हे मी शिकवत नाहीये तुम्हाला. इंडक्शन स्टोव्ह हा शिकवणे हा माझा विषय आताचा नाहीये. पण तुम्हाला व्हॉट इज इंडक्शन मला काय सांगायचंय. व्हॉट इज इंडक्शन सांगून झालंय पण परत सांगतो. आता इंडक्शन स्टोव्ह मध्ये सतत असते. ह्या कॉईल मध्ये मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होती. कळलं ना. बरोबर. एका कॉईल मध्ये दुसरं जे भांड आहे त्याला कॉपरचा तळ असतोय. ती दुसरी कॉईल आहे. मशीनवर असते का. ह्याच मशीन मध्ये बघा ते भांडे वेगळं आपण ठेवतोय ना. ते भांडे ठेवल्यानंतर तिथे ठेवतोय. ह्या कॉईल मध्ये काही मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते इथे सप्लाय नंतर. बरोबर ना. त्याच्या आतलं काही रचनेमुळे जशी मोटरमध्ये आपण सप्लाय दिलं मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते. रोटर फिरतो. बरोबर. तशाच टाईपची मॅग्नेटिक फील्डची निर्मिती ते होते. आणि ह्यामध्ये तयार होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत बरोबर. आता लाईन्स मध्ये दाखवायचं तुम्हाला अशा दाखवायला लागते तर समजणार ना. काय लक्ष नाही रोबो कुठे असतो तू नक्की हरवलेला. कधी कधी असं हरवलेला असतो तू. कुठे हरवतो मला माहित नाही. त्याच्यावर आणि फील्ड असते ना. सांगतो तुम्हाला ते असते. कॉईलच्या मध्ये काहीतरी ऑब्जेक्ट असते. आता ह्या मॅग्नेटिक लाईन्सच्या संपर्कात आता तुम्ही हात लावला तर त्याला शॉक बसतोय का कधी. गरम झालेला असतोय का नाही. पण त्याच्या संपर्कात दुसरा एखादा जर कॉईल आली की नाही. हे जर आता भांड्यावर ठेवलं का पाणी गरम होते. बरोबर ना. चहा गरम होते. काय तुमची आमटी असेल भाजी असेल काय असेल तो गरम होते. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या या पातेल्याच्या तळाला असलेल्या ज्या कॉपर असते की नाही त्याच्यामध्ये इंड्यूस होतात. त्याच्यामध्ये शक्ती येते. कळलं की नाही. आणि तुमचं ते पाणी आहे ते गरम होतं. असं काय चालतं सर चालतं. तसा कंडक्टरच आहे ना एक प्रकारचा. कुठला मी काय म्हटलं कोणताही गुड कंडक्टर त्याच्या संपर्कात आणला की मी सोन्याचं ठेवा ना. हा काय बिघडतं चांदीचं ठेवा. स्वस्त झाली आता तर काय फरक पडतो.
लेवल टू पाहिजे घेऊन कंडक्टर काय आहे का आहे तुमच्याकडे जाड कंडक्टर 22 mm 22 mm कंडक्टर असते कळलं ओके इंडक्शन त्याला इंडक्शन म्हणतात एका सर्किट इंडक्शन मध्ये काय एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये विद्युत शक्तीचं स्थलांतर इट्स कॉल्ड इंडक्शन इट्स कॉल्ड इंड्युस्ड करंट एका करंट मधून दुसऱ्या करंट विद्युत शक्तीचं स्थलांतर होणं कुठल्याही ऑब्जेक्ट शिवाय कुठल्याही जोडणीशिवाय म्हटलेलं आहे ते इथे काय जोडलेलं आहे का आता ट्रान्सफॉर्मर तो इंडक्शन तत्व आहे मी तुम्हाला नंतर बोलतो म्हणालो ना दोन कॉइल आहेत याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे ह्या कॉइल आहे ती प्रायमरी आहे ही कॉइल आहे ती सेकंडरी आहे इकडची शक्ती इकडे जाते इकडे मोटर मध्ये आपण बघितली बरोबर की नाही हा ह्याला इंड्युस्ड करंट असं म्हणतात आता आपण पुढे बघूया आता वेळ झालं लेक्चर कसं होतं त्यानंतर सांगायचं मुख्य दोन प्रकार एक पहिला स्क्वायरल केज इंडक्शन मोटर आणि दुसरी स्लिपरिंग इंडक्शन मोटर स्क्वायरल म्हणजे काय गेल्या बॅचची पोरं आमची हुशार होती स्क्वायरल जी पोरं असतात बघा कसं इंग्लिश मीडियमला जी पोरं पहिली स्क्वायरल म्हणजे काय स्क्वायरल म्हणजे काय रॅबिट आकडा माकडाला काय म्हणतात हा किती तुम्ही आहात कळलं ना काय हे सगळे तुम्ही खारीच्या पिंजऱ्याप्रमाणे ज्या रोटरीची रचना खारीच्या पिंजऱ्याचा आकार म्हणजे त्याच्यामध्ये खारीचा पिंजरा जसा असतो माझ्या काय बघितलं नाही म्हणतो त्याचे वर्णन कसं केलंय त्याचं वर्णन तसं रोटरच्या रचनेवरून त्याचा प्रकार पडलाय राईट दुसरा आहे तो स्लिपरिंग इंडक्शन मोटर स्लिपरिंग इंडक्शन मोटर जो आपण प्रकार बघितलाय आपल्याकडे जो मोटरचा प्रकार आहे कळलं की नाही स्लिपरिंग मोटरचा तो स्क्वायरल इंडक्शन मोटर आहे आणि स्लिपरिंग इंडक्शन मोटर जे आहे त्या सिंक्रोनस मोटर असतात आता ह्या मोटर ज्या आहेत त्या मात्र मोठ्या कामाला वापरल्या जातात जसं ट्रेन बरोबर रेल्वे इंजिन हेवी वेळ मध्ये स्लिपरिंग मोटरचा जास्त करून वापर केला जातो समजलं वैभव हा काय रेल्वे जी चालते ती नुसत्या धुरावर नुसत्या डिझेलवर चालत नाही प्रत्येक इंजिनला प्रत्येक डब्याला सेपरेट मोटर बसवलेली असते कळलं की नाही जी इलेक्ट्रिक रेल्वे असते की नाही त्याच्यामध्ये ह्या मोटरचा वापर केला जातो कुठल्या सिंक्रोनस मोटरचा वापर केला जातो कळलं की नाही ते कसे असते ते आपण पुढे पण बघणार आहोत प्रकारामध्ये बरोबर ना स्क्वायरल केज इंडक्शन मोटर हे पण तुमचं वर्णन आहे कळलं ना ह्याच्यामध्ये काय स्टेटर असते रोटर असतो त्यामध्ये स्टेटर मध्ये ट्रिपल वाइंडिंगची रचना केलेली असते स्टार किंवा डेल्टा मध्ये वाइंडिंगचे प्रकार किती दोन प्रकारे केले जातात स्टार वाइंडिंग आणि डेल्टा वाइंडिंग बरोबर थ्री मोटरला डबल वाइंडिंग ज्यावेळी थ्री मोटर असते त्यावेळी त्याच्यात दोन वाइंडिंगची रचना केलेली असते ज्या 5 पर्यंत मोटर असतात 5 HP 3 HP पर्यंत 3 HP पर्यंत मोटर असतात त्यात एकच कुठलं तरी वाइंडिंग असतं स्टार किंवा डेल्टाचं पण 5 HP पुढच्या मोटर त्या दोन्ही वाइंडिंग असतात स्टार वाइंडिंग आणि डेल्टा वाइंडिंग ज्या 5 HP पर्यंतच्या मोटर असतात त्यात फक्त 3च निघणार त्यातून किती निघणार 5 HP आत 5 HP पुढे जर मोटर गेल्या तर त्यात टोटल
6 वाइंडिंग येणार. आपण कशाचा विचार करतो इथे? कुठल्या कुठल्या इंडक्शन मोटरचा विचार करतो? कुठल्या? हा, कुठल्या इंडक्शन मोटरचा आपण विचार करतोय? 3 फेज इंडक्शन मोटरचा विचार करतोय, बरोबर ना? हा, मी काय म्हटले, 5 HP पर्यंतच्या मोटर्स आहेत त्या एक तर स्टार मध्ये चालतील किंवा डेल्टा मध्ये चालतील. पण 5 HP मोटर असते, 5 HP पुढच्या मोटर 10 HP, 15 HP, 50 HP, 100 HP पर्यंत त्या दोन्ही वाइंडिंग मध्ये चालणार. कुठल्या? स्टार वाइंडिंग मध्ये चालणार आणि डेल्टा वाइंडिंग मध्ये चालणार. स्टार आणि डेल्टा वाइंडिंग मध्ये चालणार. जरा जरा युट्यूबवर आता सर्च करायचं का बघा, काही गोष्टी आहेत त्या मुद्दाम. आता तुम्हाला अभ्यास करायला खूप सांग. आता बाकीचे काय ते फालतू पिक्चर बघण्यापेक्षा हे बघा ना, का मरायला होतं बघितलं तर युट्यूबवर पुष्पा बघता. हा, आणि काय काय बघतो ते बघत का, ते सोडून द्या, हे बघा ना. काय टोटल 6 वायर येतात, स्टारच्या 3 आणि डेल्टाच्या 3, बरोबर? स्टार आणि डेल्टा. त्या स्टार डेल्टा स्टार्टर वापरलं असतं, ऑटोमॅटिक असतं आणि मॅन्युअल असते, बरोबर ना? 5 HP पुढे 5 HP 6 पुढच्या ज्या आहेत सगळ्या हेवी. थोडक्यात काय माहितीये का, तुम्ही बाकीचा विचार करू नका. ज्या हेवी ड्युटी मोटर आहेत इंडस्ट्रियल मध्ये त्या सगळ्या तुमच्या स्टार डेल्टा मध्ये चालणार. एखाद्या गिरणीची मोटर, मोठ्या गिरणीची, आता जी पहिली गिरणी होत्या ना मोठी, अशा मोठं चाक फिरायचे ते, बरोबर? आता सिंपल मोटर आहेत त्याच्यामध्ये काय नाही, सिंपल गिरणी आहेत त्या आपल्याकडचे ते सिंगल पेजच असतात, कळलं ना? पण त्या मोटरच्या होते त्याला 15 HP ची मोटर असायची आणि ती स्टार डेल्टा मध्ये चालायची, अर्थात ऑफकोर्स. कळलं? सर सिंगल फेज असतात मोटरना, त्या स्टार डेल्टा असतात. तुम्ही जशी जोडणी कराल जनरली स्टार मध्ये, कळलं की नाही? हा, वाइंडिंगचा प्रकार ते दाखवतो तुम्हाला, मी देतो नंतर काढून. दाखवलं काढून इथे वाइंडिंग पण काढून दाखवलं. हा, म्हणजे आपण आता मोटरचे मुख्य 2 प्रकार बघितले. एक स्पायरल केज इंडक्शन मोटर आणि दुसरी स्लिप रिंग. आता स्लिप रिंग म्हणजे काय आहे, तर रोटर जो आहे ह्या रोटरला सप्लाय देण्यासाठी ह्या रोटरमध्ये कॉइल्स बसवलेले असेल समजा, त्याच्या रोटरवर स्लिप रिंग म्हणजे अशा गोल रिंग बसवलेल्या असतात, 1 आणि 2, आणि त्या रिंगचे ह्या वाइंडिंगची जोडणी केली जाते. एक आणि हे दुसरं, हे एक वाइंडिंग समजा, हे एक वाइंडिंग समजा रोटरचं. हा, स्लिप रिंग सांगते. स्क्वायर मध्ये नुसतं रोटर, मगाशी सांगितलं ते रोटर साधा रोटर, त्याच्यामध्ये वाइंडिंग सांगितलं ना मी, एक कॉपरचं, एक कॉपर एक अॅल्युमिनियम, एक कॉपर एक अॅल्युमिनियम. ह्याच्यामध्ये वाइंडिंग असते, कळलं ना? वेगळं वाइंडिंग असते. स्लिप रिंग मोटर मध्ये वेगळं वाइंडिंग असते, पण ते रोटरवर असते. आणि त्याचबरोबर स्टेटरवर वाइंडिंग असते, दोन्हीकडे वाइंडिंग असते. याची जोडणी आणून ह्या स्लिप रिंगशी केली जाते. आता ह्या हेवी ड्युटी मोटर असतात, ह्याला एकदम गती देण्यात गेली ना काय, ही मोटर जळून जाते. म्हणून त्याला हळूहळू गती दिलं. पण आता रेल्वे चालताना कशी चालते, पहिल्यांदा हळू, एकदम फास्ट रेल्वे चालत नाही. ह्याच्या मोटर आता फास्ट नाही, किंवा तुमची क्रेनची मोटर, त्याला ताकद. आता ह्याचं वैशिष्ट्य काय ह्या दोन्हीमध्ये, स्क्वायरल केज इंडक्शन मोटर म्हणजे रेग्युलर इंडक्शन मोटर म्हणजे तुमची मोटर, ह्याला ताकद कमी असते, कळलं की नाही? तुम्ही आता ह्याचा तुम्हाला जर खूप भीमकाय तुम्हाला ताकद जर असेल, भीमासारखी, काय म्हणजे कसली भीमासारखी ताकद जर असेल तर तुम्ही ही मोटर हाताने धरू शकताय. कुठला आता हा फॅन तुमचा इंडक्शन मोटर, इंडक्शनच्या तत्वाचा हा फॅन तुम्ही हाताने घट्ट धरू शकता, थांबवू शकता. पण तुम्ही मिक्सर हाताने धरून थांबवू शकत नाही, कारण त्याला ताकद भरपूर असते. सांगतो मी, तेच सांगतो ना, डबल वाइंडिंग असते. मिक्सरचं पुढे येणार आहे, बोलून त्याच्या विषय वाढवू नका, हे तिथंच राहिलं, कळलं ना? हा, मग हे आपल्या प्रकारचंच राहायचं, म्हणजे हे खूप फायदा होतो. काय याच्यात विसरून गेला. स्क्वायरल केज इंडक्शन मोटरचे परत 2 प्रकार पडले, एक सिंगल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर आणि डबल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर. रोटरच्या प्रकारावर अवलंबून, बरोबर?
पुढे दुसरा प्रकार जो आहे तो स्लिप रिंग इंडक्शन मोटर. या स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे पण स्क्वायरचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार पडले. एक काय सांगितलं मी, काय सांगितलं वैभव, लक्ष ना वैभव. स्क्वेअर इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. एक सिंगल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर आणि दुसरे डबल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर. केज का केज? केज म्हटलं नाही मी, केज म्हटलं. सर याचे आहेत काय? हो, दुसरे सांगितलं ना, दुसऱ्याचे कुठले पाहिजे? स्क्वायरल केज, डबल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर, सिंगल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर आणि डबल स्क्वायरल केज इंडक्शन मोटर. ह्याच्यातला तर दोन्ही मधला फरक काय आहे ते बघूया आपण. दोन मोटर मधला फरक काय आहे ते बघू. बघा आता स्क्वायरल केज इंडक्शन मोटर मध्ये काय, यामध्ये स्क्वायरल केज रोटर असतो. दुसरी स्लिप रिंग इंडक्शन मध्ये काय असतं तर यामध्ये वाइंड रोटर असतो, वाउंड रोटर असतो. मी सांगितलं तसं ह्याला रोटरला वाइंडिंग असते, बरोबर ना. हातातला फरक. स्क्वायरल केज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट जास्त असतो, स्टार्टिंग करंट जास्त असतो, घेतो जास्त. हा जवळपास पूर्णपणे लोडच्या 6 ते 10 पट असतो. आता स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कमी घेते, कळलं की नाही. स्टार्टिंग करंट कमी घेते आणि पूर्ण लोडला ते करंटच्या दुप्पट असते. पूर्ण जेव्हा लोड दिला असतो त्यावेळी त्याचा लोड कसा असतो, करंटच्या दुप्पट असतो. इंजिन वगैरे. तिसरा प्रकार आहे त्यातला, म्हणजे तिसरा फरक आहे त्याचा रोटर रेजिस्टन्स कमी असतो स्क्वायरल केजचा, आणि दुसरा त्यातला स्लिप रिंगचा रोटर रेजिस्टन्स जास्त असतो. पुढे ते तुम्हाला पाठवतो ते पाठवते ना, ते मारून द्यायतले किंवा यांच्याकडे देतो ते पाठवते. रोटर रेजिस्टन्स, रोटर सर्किट मध्ये बाहेरून रेजिस्टन्स जोडता येतो आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये बाहेरून रेजिस्टन्स जोडता येत नाही आणि यात जोडता येतो. नो लोड पॉवर फॅक्टर कमी असतो, नो लोडवर पॉवर फॅक्टर कमी असतो. दुसऱ्यामध्ये दोन्ही लोडवर पॉवर फॅक्टर चांगला असतो. हे त्यातला फरक आहे. स्क्वायरल केज इंडक्शन मोटरची रचना साधी आणि स्वस्त असते आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरची रचना किचकट असते आणि महाग असते. स्लिपरिंग आहे ती वापरत नाही. नाही ती जास्त मी सांगतो रेग्युलर मध्ये. तुम्हाला स्लिप रिंग इंडक्शन मोटर कुठे बघायला मिळेल, क्रेन मध्ये असते, कळलं की नाही. क्रेन मध्ये किंवा तुमच्या अगदी सगळ्यात जास्त स्लिप रिंग इंडक्शन मोटर ही रेल्वेमध्ये वापरली जाते. रेल्वेच्या ह्याला ती मात्र असते, कारण तिथे कसं असतं हेवी लोड असतोय ना. हा, आता मला सांगा मिक्सर आपण वापरतो की नाही, मग मिक्सर ऐवजी आपण साधी मोटर का वापरत नाही. मिक्सर वापरतो की नाही घरातला, त्याच्याऐवजी आपण साधी मोटर का वापरत नाही. तेवढं लोड घेणारच नाही ती. तुम्ही आता त्या साध्या मोटर मध्ये जर मिक्सर मध्ये तुम्ही कोवरं टाकलं तर तुमचं कोवरं बारीक होईल का. स्लिपरिंग होते. ती स्लिपरिंग टाईपचा प्रकार असतो तो, पण स्लिपरिंग मोटर नाही ती युनिव्हर्सल मोटर असते. पण त्याला सुद्धा डबल वाइंडिंग असते, त्याला डबल वाइंडिंग असते. स्टेटर वाइंडिंग असते आणि रोटर वाइंडिंग सुद्धा असते, त्यामुळे त्यात डबल ताकद असते. रोटरला वेगळं वाइंडिंग, स्टेटरला वेगळं वाइंडिंग. मिक्सरचं आपण खोलल्यावर दाखवूया तुम्हाला, प्रत्यक्ष दाखवूया काय त्यात मोठा विषय नाही. कळलं की नाही. हा, ताकद कशी असते आणि ताकद कशी नसते ते पण दाखवूया. कारण त्यावेळी कसं आहे युनिव्हर्सल मोटरचा भाग येईल त्यावेळी सांगूया. आता ते नको, त्यात भानगड पडेल, सगळं मिक्सिंग होणार तुमचं. काय ते ड्रोनला वेगळी, ड्रोनला वापरली जाते ती युनिव्हर्सल मोटर नसते ती. सांगतो तुला त्याला आता त्या मोटरला काय म्हणतात ते पण सांगतो तुला. त्याला सिंक्रोनस मोटर वापरतात. ड्रोन मध्ये जे मोटर वापरल्या जातात त्या सिंक्रोनस मोटर मध्ये बाकीचं काय नाहीये. सिंक्रोनस मोटरला बाकीचं काय नाही. सिंक्रोनस मोटरची मोटर सारखीच मोटर असते, पण त्याचा सिंक्रोनस स्पीड कधी वाढतो ज्यावेळी त्याला गती गेअर वाढतो. आता आपल्या थोडक्यात म्हणजे गेअर काय करतं, गेअर ताकद वाढवतं. जसं आता आपल्या गेअरची गाडी आणि तुमच्या इलेक्ट्रिक गाडी, नॉन गिअर गाडी, त्याच्यामध्ये फरक काय आहे. ही कुठे सर कुठली मोटर असते कुठे
गाडी गाडीमध्ये असलेली मोटर जी आहे हा ती तुमची मूळ मोटर जी आहे ती सिंक्रोनस मोटर असते, हा कळलं की नाही? पण तिथं स्पीड कधी वाढतो, स्पीड कधी कमी होतो, ज्यावेळी त्याला गिअर सिस्टम दिली जाते, कळलं की नाही? आता हा फॅनला फॅनचं उदाहरण घ्या, फॅनला आपण धरला तर ताकदून थांबवू शकतो, कळलं ना? पण तुम्ही मिक्सरला तुम्ही धरून टाकू थांबवू शकता का? डबल स्पीड झाली, एक पॉवर त्याला दिली, एक गिअर त्याला आला कुठला तरी, बरोबर ना? तसं गाडीचं चाक म्हणजे ज्यावेळी आपली तुमची बाईक चालते ना, बाईक चालत असताना तुमचा फर्स्ट गिअर मध्ये थर्ड टॉप गिअर मध्ये फरक सांगितलं तुम्हाला? हा तुम्ही टाकून बघा ना, टॉप गिअर टाका आणि चाक फिरवून बघा. म्हणजे पाचवा गिअर की चौथा गिअरचा टाकला आणि तुम्ही चाक फिरवून बघा, चाक इझी फिरेल त्यावेळी. मोटरवर लोड कसा असतोय? मोटरला ताकद जास्त असते. ती सिंक्रोनस मोटर असणार मागे कुठे? गाडीची. गाडीला मोटर कुठे आहे? आता गाडीचं इंजिन आहे ना, कळलं ना? मोटर नाही आहे, पण ही जी मोटर असते जाताना आम्ही इलेक्ट्रिक बसने गेलो, मुद्दा आकर्षक पहिलेच बसलो, मुद्दा मुळासाठी गेलो. तर इलेक्ट्रिक बस पेक्षा जास्त स्पीडने डिझेल इंजिनची बस पडत होती. डिझेलची बस इलेक्ट्रिक इंजिन पेक्षा जास्त ताकदीने पडत होती. याला 35 ते 40 स्पीडच्या वर गेली ती गाडी की नाही, 35 स्पीडच्या वर जर ती इलेक्ट्रिकची गाडी गेली तर तुमची बॅटरी जास्त तुमची खात राहणार. ताकद तुम्ही काय करणार? ताकद जास्त वाढवायचं, मला लवकर जायचं म्हणून तुम्ही पळवायला बघणार. तुमच्या बॅटरीची तुमची लाईफ ते कमी करतं, कारण ते डबल बॅटरी चार्ज होते. स्पीड ज्यावेळी वाढवता की नाही त्यावेळी ते रिव्हर्स चार्जिंग त्याला सिस्टीम नाही, त्याला बाकी आर्मेचर नाहीये. इलेक्ट्रिक बाईक तुमची जी आहे त्याला रिव्हर्स चार्जिंग आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्ही अति स्पीड वाढवाल की नाही त्यावेळी ती रिव्हर्स चार्ज करते बॅटरी. तुमची बॅटरी आधी मग चार्ज झालेली असते, केलेली असते, बरोबर ना? इलेक्ट्रिकवर तीच बॅटरी तुमची तुम्ही ज्या स्पीड वाढवता की नाही त्याला रिव्हर्स चार्जिंग सिस्टीम आहे, त्यावेळी मोटर त्याला रिव्हर्स चार्ज करते, म्हणून तुमच्या बॅटरीचं लाईफ कमी होते त्यावेळी. म्हणून त्याला एका ठराविक स्पीडनेच पळवायची, 35 किंवा 30 किंवा 40, त्याच्यापेक्षा नाही. आता इलेक्ट्रिक बस जर काढल्यात, इलेक्ट्रिक बस तुमच्या 35-50च्या वर जाणार, 40च्या वर जाणारच नाही. 40च्या वर गेल्या काय त्या बॅटरीला रिव्हर्स करंट मिळाला का बॅटरीचं लाईफ कमी झालं, कळलं की ना? हा फरक आहे त्यातला, कळलं ना? म्हणजे ह्या त्याला वापरलेले मोटर तर सगळ्या सिंक्रोनस मोटर आहेत. आता सिंक्रोनस मोटर मध्ये काय आहे? मी आता सांगितलं, ड्रोनची मोटर विचारली. ड्रोनची मोटर आहे, पण तिला ताकद कशी दिली? तर त्याला गिअर वापरले आणि गिअरच्या सहाय्याने ताकद वाढवली. ती साधीच मोटर आहे. अशीच ही तुमची डीसी मोटर आहे. मी दाखवतो डीसी मोटर तुम्हाला, आणतो मी, माझ्याकडे आहेत, आपला बिझनेस असल्यामुळे आहे त्या, कळलं की? तर ते मोटर जे आहे त्याला ताकद कमी. आता हेलिकॉप्टरची मोटर आहे तुमची, हेलिकॉप्टरची मोटर म्हणजे खेळण्यात हेलिकॉप्टरची, त्याला गती देण्यासाठी गिअर सिस्टम आहे. दोन्ही सांगतो, म्हणजे ते पण आणि हे पण, त्याला गती देण्यासाठी गिअर सिस्टीम आहे. मग आता तुम्हाला चढाव चढायचा आहे बघा एखादा, तुम्ही गिअर कुठला टाकता? सेकंड टाकता. पहिला सेकंडलाही चालली नाही, ते काय करतो? फर्स्ट टाकतो. फर्स्टला काय करतो? तुम्ही ताकद देता गाडीला, मग तुमचं चढून जाते. प्लेन रोडला तुम्ही फर्स्ट वर गाडी चालवता का? नाही चालवत. काय चालवत नाही? सगळेजण तुम्ही आता 2 व्हीलर वापरताय, 3 व्हीलर वापरताय, हे तुम्हाला नॉलेज पाहिजे की नको? मला कुठनं आलं? मी काय हे सगळं केलं का? शिकलो काय? मला कुठनं आलं? गती मिळण्यासाठी बरोबर ना? गिअर सिस्टमचा वापर केला जातो. गती कमी किंवा जास्त करणे, त्यावेळी तुमचं मोटर फ्री असते, नाही तर वाइंडिंग जोडून गेलं असतं एवढ्यात, कळलं की नाही? ताकद जर तुम्ही मोटरचीच वापरला, प्राईम मोरचीच तुम्ही जर ताकद वापरायला गेला असता, तुमचं वाइंडिंग राहिलं नसतं, ते जोडून जाणार. म्हणून गिअर सिस्टीम काय करते? तर सगळा लोड जातो गिअरवर जातो, आणि मूळची तुमची इंडक्शन मोटर आहे ती इंडक्शन मोटर सेफ राहते, कळलं की नाही? इट इज अ प्रिन्सिपल. लक्षात आलं? आज आपण 3 मोटरचा अभ्यास केला बऱ्याच प्रमाणात, बरोबर ना? आता त्यात आपल्याला स्टार्टरचा स्टडी करायचा आहे. तो आपण सॉइल केजचे किती 2 प्रकार. आणि तर ते याचे नाही काय
सिंक्रोनस मोटरचे सिंक्रोनस मोटर आहे. आता त्याचं टेस्टिंग वगैरे आहे ते तुम्ही तेवढी करा, कळलं नाही नियमाप्रमाणे टेस्टिंग आहे त्याचं. डायमेन्शन टेस्ट असते, त्याच्यानंतर काय केलं रे सगळ्यांनी? लक्षात मोटरचे प्रकार होता तुमच्या पुस्तकात आहे, त्याच्यापेक्षा मी जरा सांगितले तर त्यातले तुम्ही वाचन कव्हर करा. काय इंडक्शन मोटरचे प्रकार किती येणार? लक्षात आलं? बरोबर बघा. आता मोटरची टेस्ट दोन प्रकारचे मोटरची टेस्ट घेतल्या जाते. कंटिन्यू टेस्ट घेतली जाते. कंटिन्यू टेस्ट ते आपण दाखवूया कशी घेतली जाते ती. मीटरच्या सहाय्याने पण दाखवूया, मल्टीमीटरच्या, आणि सिरीज टेस्टच्या सहाय्याने पण दाखवूया. आणि दुसरी इन्सुलेशन टेस्ट घेतली जाते. इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेतली जाते. हे दोन टेस्ट महत्वाचे असतात मोटरमध्ये. आता इन्सुलेशन टेस्ट मध्ये काय तर वाइंडिंग जी कॉपर वायर असते त्या कॉपर वायरवर जी चढवलेले इन्सुलेशन असते, कळलं की नाही? हा, मग ते कसलं असेल? तुमचं लिक्विड इन्सुलेशन असते ना वायरचं, काय म्हणतात त्याला, वॉर्निशचं असते. त्या वॉर्निशच्या इन्सुलेशनची क्वालिटी काय आहे? चांगलं आहे की इन्सुलेशन त्याचं चांगलं आहे की इन्सुलेशन हलक्या प्रतीचं आहे? ती टेस्ट जी केली जाते त्याला इन्सुलेशन टेस्ट म्हणतात. त्याच्यावर असलेल्या आवरणाची, त्याच्यावर असलेल्या विरोधकाची जी टेस्ट घेतली जाते इट्स कॉल्ड इन्सुलेशन टेस्ट. आणि कंटिन्युटी टेस्ट म्हणजे काय? हे वाइंडिंग जे आहे कट, कुठे कट झालेलं आहे का, डिस्कनेक्ट झालेलं आहे का, वेदर इट मे बी शॉर्ट, ह्या ज्या टेस्ट घेतल्या जातात ह्या कंटिन्युटी टेस्ट असं म्हणतात. शॉर्ट जर असेल तर तुमचा रेजिस्टन्स कसं दाखवेल? जास्त दाखवणार, बरोबर ना? कळलं की नाही? शॉर्ट असेल तर रेजिस्टन्स कमी दाखवणार, कारण झिरो रेजिस्टन्स दाखवणार त्यावेळी. कळलं ना? अजिबातच वगैरे काटच हलणार नाही ना. शॉर्ट असेल तर काय होईल तुमचं? बरोबर, त्याला रेजिस्टन्स नसणारच ना. आणि ओपन असेल तर अजिबात रेजिस्टन्स दाखवणार नाही. कट झाली तर काटा हलणार नाही जागेवर. किंवा जर तुमची जर कॉईल जर कट जर असेल तर एक ठराविक ओम्सचा रेजिस्टन्स दाखवणार. उदाहरणार्थ 1 ओम्स दाखवेल, 12 ओम्स दाखवेल, 22 ओम्स दाखवेल, 220 ओम्स दाखवेल, असं. कळलं ना? त्याला इट्स कॉल्ड कंटिन्युटी टेस्ट. आता कंटिन्युटी टेस्ट तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. एक तर तुम्ही मल्टीमीटरवर घेऊ शकता, मेगरमीटरवर घेऊ शकता, मेगरमीटरवर घेऊ शकता, किंवा मल्टीमीटरवर घेऊ शकता. तुम्ही कंटिन्युटी टेस्टर असेल कंटिन्युटी टेस्टवर, किंवा तुम्ही कंटिन्युटी टेस्टर दुसरी आपण जी तयार केली ती सिरीज कंटिन्युटी टेस्ट आपण घेतो. बल्ब लावतो 200चा, बल्ब लावतो 200चा, मग तो बल्ब आपला जास्त भेटतो का कमी भेटतो? जर आपला बल्ब जर भेटला तर आपण वाइंडिंग ओके आहे म्हणतो. आणि जर बल्ब आपला जर फुल जर पेटला तर आपण काय म्हणणार? वाइंडिंग शॉर्ट असं. आणि बल्ब जर अजिबातच जर नाही पेटला तर तो वाइंडिंग कसा आहे ते? आता कसं आहे ते? ओपन आहे. आता तुम्हाला ओपन वाइंडिंग, शॉर्ट वाइंडिंग आणि किती प्रकार आहेत? कसले सर्किटचे प्रकार किती आहेत? किती आहेत?